सुस्वागतम। नमस्कार। कोविड-19 की स्थिति को देखते आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरसीएफ लिमिटेड किसानों के लिए कृषि प्रशिक्षण आधारित इस कार्यक्रम को वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से शुरू कर रहा है। मैं अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक से इस कार्यक्रम के शुरू करने की अनुमती चाहती हूँ। धन्यवाद सर। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो। माननीय अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक श्री श्रीनिवास मुरगेरीकर साहेबांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते। त्याचबरोबर डायरेक्टर टेक्निकल सुधीर पांढरे सर अजून आलेले आहेत, डायरेक्टर फायनान्स श्री उमेश डोंगरे सर, डायरेक्टर मार्केटिंग श्री थंकाचन सर, सीईओ श्री रस्तोगी सर, ईडी मार्केटिंग अतुल पाटील सर, त्यांनी ना आपल्याला वरूनच म्यूट केलेलं आहे। आप सभी जानते हैं कि राष्ट्र का भविष्य तभी उज्जवल होता है जब वे अपने अतीत के अनुभव और विरासत के गर्व से पल पल जुड़ा रहता है। आजादी के 75वें वर्षगांठ के 75 सप्ताह बचे होने पर आजादी का अमृत महोत्सव पूरे देश में मनाया जा रहा है, जिसका उद्घाटन हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा किया गया। आजादी के लिए कुर्बानियां और भारत छोड़ो आंदोलन ऐसे अनेक घटनाएं शामिल है। इससे जुड़े लोगों को धन्यवाद देने का एक प्रयास है। मैं श्री नरेंद्र कुमार जी, सहायक महाप्रबंधक विपणन जी को अतिथियों का स्वागत करने के लिए विनती करती हूँ। धन्यवाद निकिता जी। के लिए 75 सप्ताह तक चलने वाला कार्यक्रम है जिसकी शुरुआत की गई है और जिसे भारत का अमृत महोत्सव का नाम दिया गया है। इसमें बहुत सारे स्तंभ हैं, जिसमें से एक स्तंभ के अंदर हम लोग फर्टिलाइजर एप्लीकेशन अवेयरनेस प्रोग्राम के अंदर 5 सप्ताह तक हम लोग महाराष्ट्र में बीइंग एलएफएस हम लोग इसमें कार्य करने जा रहे हैं। इसमें हमारे अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक श्री एससी मुरगेरीकर साहब का हार्दिक अभिनंदन है समारोह में आने के लिए। श्री दिलीप भिंडे कृषि संचालक महाराष्ट्र राज्य पुणे से जो जूम से जुड़े हुए हैं, उनका स्वागत है। श्री सुधीर पांढरे सर निदेशक तकनीकी, श्री उमेश डोंगरे सर निदेशक वित्त, श्री केयू थंकाजन सर निदेशक विपणन, श्री समीर रस्तोगी सर मुख्य सतर्कता अधिकारी, श्री अतुल पाटिल जी कार्यपालक निदेशक प्रभारी विपणन, मुकुंद रिसवाडकर जी महाप्रबंधक विपणन जो जूम से हमसे डायरेक्टर्स ऑफिस पुणे से जुड़े हुए हैं। आप सबका बहुत बहुत स्वागत है इस समारोह के शुरुआती दौर के लिए। और इसके साथ मैं निकिता जी को अनुरोध करूंगा कि कार्यक्रम को आगे बढ़ाएं। धन्यवाद सर। चला तर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया। महाप्रबंधक विपणन महाराष्ट्र श्री मुकुंद रिसवाडकर सर यांना विनंती करते की आजचा हा कार्यक्रम का आयोजित करत आहोत याबद्दल थोडक्यात माहिती द्या। माननीय सीएमडी आरसीएफ चे श्री मुरगेरीकर साहेब, आरसीएफचं सर्व बोर्ड, डीएम, डीएफ, डीटी, सीवीओ साहेब आमचे, तसेच डायरेक्टर ॲग्रिकल्चर श्री झेंडे साहेब, ज्यांच्या ऑफिसमधून मी आता संवाद साधत आहे तुमच्याशी, आमचे ईडी मार्केटिंग सर्व जीएम्स, जीएम्स, बीजीएम्स जे वेगवेगळ्या ठिकाणून आम्हाला जॉईन झालेले, एडीओज ॲग्रिकल्चर फास्ट घेतले आणि हा कार्यक्रम आपण गेले पुढील 5-6 दिवस ऑर्गनाईज करत आहोत। सर्व केव्हीके, सर्व सायंटिस्ट, नागपूरचा आमचा एफटीआयचा स्टाफ, तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचे एडीओ आज जे इथे जॉईन झालेले झूमवर,
आमचे अहमदनगरचे एरिया इन्चार्ज व सर्व स्टाफ. प्रथमतः मला खूप आनंद होत आहे तुम्हा सर्वांचं स्वागत करताना या कार्यक्रमात. मगाशी जसं आपल्याला सांगण्यात आलं की हे आपलं स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपल्या स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आपण 75व्या वर्षात पाऊल टाकत आहोत. तर हे वर्ष आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरं करणार आहोत. कारण स्वातंत्र्य हे आज आपण जे स्वातंत्र्य काळात जन्माला आलो त्यांनी ते एक सहज प्राप्त झाले असं धरून आपण चाललेलो आहोत, पण तसं नाहीये. त्याच्या मागे 90 वर्षाचा सत्याग्रह आहे, जनसमुदायाचा सत्याग्रह आहे. आणि तो जनसमुदाय म्हणजे आपले सगळे शेतकरी वर्गातले लोक होते. कारण 1857ला जो पहिला बंड झाला आणि 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, या 90 वर्षातल्या कालखंडात अनेक लोकांनी खूप बलिदान दिलेलं आहे. आणि हा जनसमुदायाचा बलिदान होता. आणि 90% लोक त्या काळी शेतीवर निर्भर होते. आजही 2/3 आपला समाज हा शेतीवरती आत्मनिर्भर आहे. पण 47 साली ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का? नाही. अनेक इश्यूज, अनेक प्रॉब्लेम्स आपल्या समोर भेडसावून उभे होते. आणि त्यातला सर्वात मोठा जो प्रॉब्लेम होता तो आपली त्यावेळेची जी जनसंख्या 40 कोटीची होती, त्यांना पुरेसा अन्न पिकवून देशात आत्मनिर्भर होण्याचा प्रॉब्लेम होता. मग त्यावेळेचे जे द्रष्टे राजकारणी होते चांगले, आपल्याकडे सर्व्हिस बेस मधले लोक होते, त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. आपण हरित क्रांतीबद्दल ऐकलेलं आहे स्वामीनाथन साहेबांचं. श्वेत क्रांतीबद्दल म्हणजे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांची आपण उत्पादन कसं वाढवलं ते ऐकलेलं आहे. आपण सायंटिफिक फार्मिंग लोकांपर्यंत कसं पोहोचवलं तेही आपल्याला माहित आहे, किंवा या प्रोग्राम्स मधनं आम्ही त्याची जाणीव तुम्हाला करून देऊ. आपण हा सगळा जो विकास देशाचा घडवायचा होता आत्मनिर्भरतेकडे, जी गेली 75 वर्ष किंवा 74 वर्ष आपण वाटेवर चालत आलेलो आहोत. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा एक झगडा होता आणि स्वातंत्र्यानंतरचा एक संघर्ष आणि झगडा आहे आत्मनिर्भरतेकडे जाण्याचा. त्यातलं मागचं वर्ष जे कोविडमुळे आपण खूप मोठा सगळ्या लोकांनीच त्याचा मारा सहन केलाय आणि आज आपण कणखरपणे त्याच्याशी लढून उभे आहोत. त्याचं मोठं श्रेय हे शेती आणि शेती व्यवसायात जे लोक याच्यात शेती व्यवसायात आहेत त्यांच्याकडे जातं. कारण इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये जरी आपली थोडीफार प्रगती झाली तरी शेतीमध्ये मात्र आपण कणखरपणे उभे राहिलो आणि आपण आपला ग्रोथ दाखवू शकलो. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या 74 वर्षात आपली जी जनसंख्या आहे, लोकसंख्या आहे, ती वाढून आज 130 कोटी झालेली आहे. पण 130 कोटी लोकांना पुरेसं खाद्यान्न उत्पादन करण्याची आपली क्षमता आहे, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला आपण आत्मनिर्भरतेची गोष्ट बोलतो त्याला सर्वात प्रथम तो देश आत्मनिर्भर होतो जो स्वतःचं अन्न स्वतः होतो. तर आज आपल्याकडे 300 मिलियन टन फूड ग्रेन्स म्हणजे खाद्यान्नाचं प्रोडक्शन होऊ शकतं. ही मोठी स्वाभिमानाची गोष्ट आपल्याला, आणि हीच गोष्ट आपणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या कार्यक्रमातून आम्ही घेत आहोत. RCF ही एक पब्लिक सेक्टर म्हणजे संपूर्णपणे भारत सरकारची कंपनी आहे आणि त्यामुळे ती तुमची आमची सर्वांची कंपनी आहे. त्यामुळे हे आमचं उत्तरदायित्व आहे की आम्ही तुमच्यापर्यंत हे कार्यक्रम पोहोचवले पाहिजेत. शेतकऱ्यांचं जीवन स्तर, जीवनमान उंचावण्याचा आम्ही पण हातभार लावला पाहिजे. कारण हे आम्ही एक सामाजिक ऋण त्यांना देणं लागतो आणि ते आम्ही स्वाभिमानाने, आम्ही आनंदाने ते पूर्ण करत आहोत. आमच्याबरोबर आज कृषी विभाग ह्याच्यात आहे, कारण कृषी विभागाचं पण ते उत्तरदायित्व आहे. आणि ह्या 5-6 दिवसांचा कार्यक्रम आणि हे रिपीट केले जातील, जसं नरेंद्र कुमार साहेब मगाशी आपल्याला म्हणाले तसा हा वर्षभर हे कार्यक्रम आम्ही घेत जाऊ, रिपीट करत जाऊ. नवनवीन जिल्हे आणि नवीन नवीन क्रॉप्स त्याच्यात आम्ही घेत जाऊ. तुमच्यापर्यंत नवीन नवीन टेक्निक्स, मातीचा समतोल कसा, मातीचा नमुने कसे घ्यावेत, मातीचा pH कसा समतोल ठेवावा, पाण्याचं नियोजन कसं करावं, खतांचा समतोल वापर कसा करावा, नवीन विकसित बी बियाणं कशी वापरावेत, हे सर्व गोष्टी आम्ही या कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत आणत जाऊ. आणि ह्याची आपल्याला गरज आहे, कारण आपल्याला एक ठिकाणी थांबून चालणार नाही. जी प्रगती आपण गेल्या 74 वर्षात केली आहे ती पुढेही करायची आहे. एक असा अंदाज आहे की 2050 मध्ये आपली लोकसंख्या ही 150 कोटी असेल आणि 150 कोटी लोकसंख्येला पुरेसं अन्न म्हणजे 400 मिलियन टन फूड ग्रेन्सचं प्रोडक्शन आपल्याला करायचं आहे. जागा तीच आहे,
जमीन तेवढीच आहे, पण त्याची आपल्याला उत्पादकता वाढवावी लागेल आणि त्यासाठी काय काय करावं लागेल हे या कार्यक्रमातनं आपल्यापुढे मांडण्यात येईल. तर शेती खात्यातले सर्व एडीओज यांनाही मी यांना इथे मी स्वागत करतो आणि त्यांना हेच मी विनंती करेन की लोकांपर्यंत ही टेक्निक्स आपण पोहोचवायची. आणि झेंडे साहेबही आता बोलतील, मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. या कार्यक्रमात मला 2 शब्द बोलायची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. श्री अतुल पाटील, कार्यपालक निदेशक यांना विनंती करते, आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रात कशा प्रकारे करणार आहोत त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी. आदरणीय सीएमडी साहेब, डीटी साहेब, डीएफ साहेब, डीएम साहेब, सीवीओ साहेब, इथे बोर्डरूम मध्ये बसलेले माझे सहकारी, महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक माननीय दिलीप झेंडे साहेब, माझे सहकारी रिसवाडकर साहेब, विभिन्न जिल्ह्यातून कनेक्ट झालेले एडीओज, एसईओज, विक्रेता बंधू व कृषी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कनेक्ट झालेले शेतकरी बंधू, यावर्षी आपण भारताचा 75वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. या अनुषंगाने आपलं पण भारताचा अमृत महोत्सव म्हणून या कार्यक्रमाला नाव देऊन आपण ह्याला साजरा करणार आहोत. आपल्याला माहित आहे की 1947 वर्षी ज्या वेळेला आपला देश स्वातंत्र्य झाला होता त्यावेळेला आपल्या देशाचं फर्टिलायझर कन्झम्पशन 10 लाखाच्या खाली होतं आणि आज आपल्या देशात जवळजवळ 550 ते 600 लाख टनापर्यंत खताचं कन्झम्पशन होतं. स्वातंत्र्य झालं त्यावेळेला 1906 साली भारतात पहिला खत कारखाना राणीपेठ तामिळनाडूमध्ये चालू झाला होता. आज भारतात आपण जवळ 65 ते 70 मोठ्या कारखान्यातून 350 ते 450 लाख मेट्रिक टन खत भारतात उत्पन्न करतोय आणि राहिलेला जो गॅप आहे तो आपण आयात करून आपल्या शेतकऱ्यांना पुरवतो. जरी आपण मोठ्या प्रमाणात प्रगती केली असेल खत उत्पादनात, तरी आयातावरती आपण अवलंबून आहोतच. त्या आयातावरच्या अवलंबाला कमी करण्यासाठी भारत सरकारचे जे बंद पडलेले खताचे कारखाने होते ते परत चालू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातून आता गोरखपूर आणि रामाकुंडम हे लवकरच कारखाने सुरू होत असून युरिया खताचं भारतात बनलेल्या युरिया खताचं वितरण चालू होत आहे. आरसीएफ ही कल्चरमध्ये एक बंद पडलेला कारखाना आरसीएफच्या माध्यमातून कोल गॅसिफिकेशनच्या ह्याच्यातून चालू करायचा प्रोजेक्ट चालू आहे. तोही 2024 पर्यंत पूर्णत्वास येईल आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना भारतात बनलेलं खत हे उपलब्ध होईल. फक्त प्रोडक्शन वाढवून आत्मनिर्भर होणे एक गोष्ट आहे आणि जे प्रोडक्शन आपण वाढवून जे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतोय आणि जे शेतकरी वापरतायत त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून उत्पन्न वाढवणे हे एक दुसरे भाग आहे आत्मनिर्भरतेची. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की खतावरती खूप मोठ्या प्रमाणावरती भारत सरकार सबसिडी देत असते. तर ही सबसिडी जी असते ती आपल्याच खिशातून आपल्या भारत सरकारकडे जाते आणि तीच आपल्याकडे परत येते. म्हणून खताचा योग्य वापर करणे खूप जरुरी आहे. ते न कमी करता चालणार आहे ना जास्ती करून चालणार आहे. कमी करून आपल्याला योग्य उत्पादन मिळणार नाही आणि जास्ती वाढवून आपलाच पैसा जे पिकाला जे पाहिजे असतं तेवढं ते उपलब्ध करून घेतं आणि बाकी वाया जातं. तर ते खत वाया जात नसून तर आपला पैसा वाया जात असतो जो आयात करण्यात आपण बाहेरच्या देशात तो आयात करण्याच्या ह्याच्यातून तो जात होतो. तर ह्यासाठी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की भारताला खरोखर आत्मनिर्भर बनवायचं असेल तर आपण योग्य प्रकारे टेक्निकल जे गोष्टी आहेत त्या शिकून मातीचं परीक्षण करून घेऊन आणि योग्य मार्केट आपल्याला चांगले भाव मिळतील ह्या सगळ्यांचा अभ्यास करून एक व्यावसायिक पद्धतीने शेती करणे खूप आवश्यक आहे. तर आज आपण भारताच्या ह्या 75व्या वर्षाचा जे कार्यक्रम आहे त्याची सुरुवात करत आहोत. भारत सरकारने आपल्याला 5 दिवसाचे हे कार्यक्रम प्रत्येक आठवड्याला 5 दिवसाच्या अवतीभोवती ठरवून हे कार्यक्रम दिलेले आहेत जे आपण आज चालू करतोय. हा कार्यक्रम मुख्यतः उस्मानाबाद जिल्ह्यात चालू केलेला आहे,
परत हे 5 दिवस, पुढचे 5 दिवस हे कार्यक्रम औरंगाबाद, जालना, नाशिक, कोल्हापूर, अमरावती आणि चंद्रपूर ह्या जिल्ह्यात 30 तारखेपर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहेत. आणि पुढेही जो कार्यक्रम आहे पुढे 13 एप्रिल, 10 मे, 9 ऑगस्ट आणि 21 ऑक्टोबर या दिवसांच्या अवतीभोवती एक आठवड्याचे कार्यक्रम आपण करणार आहोत. ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रातले सगळे जिल्हे कव्हर करण्याचा एक प्रयास आहे. सगळ्या शेतकऱ्यांना जेवढे जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आपण आजपर्यंत काय केलं ह्या 75 वर्षात आणि पुढे आपली वाटचाल काय राहणार आहे हे सगळं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. आणि मला आठवतं मी ज्यावेळेला RCF मध्ये सांगली जिल्ह्यात होतो 1947 साली 50वा वर्ष आपण साजरा करत होतो, त्यावेळेला शेतकऱ्यांना खत टाकणं हे ह्याच्यासाठी त्यांना म्हणजे जागरूकता आणायची गरज होती. पण आपण ह्या 25 वर्षात इथपर्यंत आलेलो आहे की शेतकऱ्यांना खतं टाकणं हे तर माहीत झालेलं आहे, पण त्याचा आता बॅलन्स यूज आपण सांगतोय कसा केला पाहिजे आणि त्याचे काय उपयोगिता आहे आणि परत पुढचे जे नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत ते कसं ते आत्मसात करून पुढे आपलं प्रोडक्शन वाढवू शकतात. ज्यावेळेला आपण 100वा वर्ष आपण साजरा करू भारताच्या स्वातंत्र्याचा, मला विश्वास आहे की भारत शेतीमध्ये फर्टिलायझर टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यात बाकीच्या जे डेव्हलप्ड देश आहेत त्यांच्या बरोबरीने उभा असेल. हा कार्यक्रम आज आपण चालू करताना कोविडच्या ह्याच्यात करतोय, त्याच्यामुळे आपण फिजिकल जे आहे ते टाळलेलं आहे मीटिंग वगैरे. तरी पण वेबिनारच्या थ्रू करत असतानाही आम्ही आता आमचं FTI फार्मर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर आहे, त्यांनाही फिजिकल ट्रेनिंग 3-3 दिवसाचं आम्ही ऑर्गनाईज करत होतो आधी, पण आता आम्ही सगळं वेबिनारच्या ह्याच्यावरती करतोय. आणि आमचा अनुभव असा आहे की आम्ही आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत वेबिनारच्या थ्रू पोहोचू शकतोय. तर ह्याचा एक फायदा झालेला आहे. जरी आपण पर्सनली भेटू शकत नसलो तरी आपले विचार आणि हे आपल्याला मांडता येतात चांगल्या प्रकारे. आजपर्यंत महाराष्ट्रात कृषी विभाग आणि RCF दोघांनी संयुक्तरित्या खूप मोठे कार्यक्रम केलेले आहेत. कृषी विभागाने पण एक्सटेन्शनच्या मध्ये जे महाराष्ट्रात काम आहे ते देशात उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर RCF LFS कंपनी महाराष्ट्रात असताना कृषी विभागाच्या जोडीने एक्सटेन्शनचं काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदाही पोहोचलेला आहे. आमचे सॉइल टेस्टिंग लॅब जे नागपूर आणि मुंबईमध्ये आहेत आणि नागपूर, मुंबई आणि महाराष्ट्रात 5 ठिकाणी आहेत, त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. मला विश्वास आहे की ह्या कार्यक्रमातही कृषी विभागाचा आणि RCFच्या सहयोगाने हा कार्यक्रम सक्सेसफुल केला जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निदेशक विपणन श्री थंकाचंद साहब इस कार्यक्रम के बारे में संबोधित करें. आदरणीय CMD साहब, डायरेक्टर टेक्निकल, डायरेक्टर फाइनेंस, CVO साहब, ED मार्केटिंग और मेरे सीनियर कोलीग्स, हमारे साथ जूम में जुड़े हुए दिलीप झंडे साहब, डायरेक्टर एग्रीकल्चर, RCF की सारे ऑफिसर्स और कृषि अधिकारीगण और हमारे डीलर्स और किसान भाई हैं। जैसा कि आप सब जानते हैं, भारतवर्ष अपनी आज़ादी की 75वीं सालगिरह 2021-22 में मनाने जा रहा है। भारत सरकार द्वारा 75 सप्ताह के कार्यक्रम की घोषणा की गई है। इस ऐतिहासिक संकल्पना हेतु हमारे माननीय प्रधानमंत्री जी द्वारा आज़ादी का अमृत महोत्सव 12 मार्च को समर्पित किया गया है। आज़ादी का अमृत महोत्सव भारत के नागरिकों द्वारा भारत की आज़ादी में सहयोग देने वाला सभी महानुभावों के प्रति श्रद्धा सुमन अर्पित करने का अवसर है। हमें यह आज़ादी अपने पूर्वजों से के अनेक त्याग एवं बलिदानों द्वारा प्राप्त हुई है। इस उत्सव के दौरान भारत न केवल स्वर्णिम इतिहास को याद करेगा, अपितु स्वतंत्र संग्राम के उन क्षणों को भी याद करेगा।
ये अतीत हमें भविष्य निर्माण के लिए नई ऊर्जा प्रदान करेगा। हमारे माननीय प्रधानमंत्री द्वारा अमृत महोत्सव के 5 स्तंभों पर विशेष जोर दिया गया है। एक है फ्रीडम स्ट्रगल यानी स्वतंत्रता संग्राम, आइडियाज एट 75, अचीवमेंट्स एट 75, एक्शंस एट 75 और रिसॉल्व्स एट 75। भारत की आजादी में हमारे किसानों का योगदान भी महत्वपूर्ण रहा है। हरित क्रांति में महत्वपूर्ण योगदान देकर भारतीय किसानों ने भारत को आत्मनिर्भर बनाने में मदद की है। आज हमें गर्व है कि हमारे किसानों द्वारा उत्पादित अनाज हमारे एफसीआई गोडाउन में भंडारित है। ये भंडारण हमारे संपूर्ण आबादी के खाद्यान्न आवश्यकता की आपूर्ति हेतु सक्षम है। गत वर्ष केवल कृषि क्षेत्र द्वारा ही 3.4% का विकास दर अर्जित किया गया, जबकि भारतीय अर्थव्यवस्था प्रतिकूल परिस्थितियों से गुजर रही थी। अन्य क्षेत्र विकास दर साध्य करने के हेतु असफल रहे। गत वर्ष खाद्यान्न उत्पादन रिकॉर्ड स्तर पर जा पहुंचा और भारत सरकार द्वारा उसे नए रिकॉर्ड स्तर पर खरीदा गया है। किसानों के प्रति भारत सरकार की सक्रियता, सोच एवं सहायता भारत को आज कृषि के क्षेत्र में आत्मनिर्भर बनने में मददगार साबित हुआ है। इस संदर्भ में आरसीएफ द्वारा कृषकों में जागरूकता अभियान किया गया, जिसके अंतर्गत फसलों से संबंधित जानकारी देकर पहुंचने का प्रयास किया जा रहा है। महाराष्ट्र राज्य में आरसीएफ एलएफएस की जिम्मेदारी निभाते हुए अपने राज्य क्षेत्रीय कार्यालयों, कृषि विकास केंद्रों एवं महाराष्ट्र कृषि विभाग के साथ तालमेल कर कृषकों को जागरूक करने का कार्य कर रही है। आप सबको धन्यवाद। थँक्यू सर। श्री दिलीप झेंडे, कृषी संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे। गुड मॉर्निंग। राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स, महाराष्ट्र सरकारचा कृषी विभाग, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने खताच्या बाबतीत शेतकऱ्यांना, सर्व वितरकांना आणि संबंधित सर्व यंत्रणांना आपण या निमित्ताने सर्वांच्या सोबत कार्यक्रम घेत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीनिवासजी मुटगेरीकर सर, सुधीर पंधरेजी, उमेश डोंगरेजी, युके थंकांजी साहेब, समीर रस्तोगीजी, अतुल पाटील साहेब आणि माझ्यासोबत असलेले आमचे सहकारी मुकुंद रिसवाडकर साहेब। बीसीच्या माध्यमातून सर्व राज्यातून, सर्व महत्त्वाच्या जिल्ह्यातून जॉईन असलेले शेतकरी बंधू, वितरक बंधूंनो, आपणा सर्वांना मनपूर्वक या कार्यक्रमाकरता स्वागत करतो। आणि सर्व मान्यवरांनी आपणाला स्वातंत्र्यपूर्वीची परिस्थिती, स्वातंत्र्यानंतरची खताची उपलब्धता, स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या आपल्या समोरच्या आव्हानाच्या बाबतीत विशद केलेलं आहे। आपण सर्वांनी ते माहिती घेतली आणि आपल्याला जाणीव सुद्धा आहे। या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे त्याच्या अनुषंगानेच मी आपल्यासोबत हे मोजून जे मला 2-3 मिनिटं दिलेले, त्याच्यामध्ये या निमित्ताने आपल्या समोर मी येत आहोत की आपल्या सर्वांना माहिती आहे की कृषीचं अर्थशास्त्र हे फक्त 3 गोष्टीवर अवलंबून असतं। कुठेही गेलं तरी अर्थशास्त्र आलं। शेतीचं अर्थशास्त्र 1 उत्पादन खर्च कमी करणं, 2 उत्पादकता वाढवणे, 3 आलेल्या उत्पादनाला चांगला बाजार मिळणे, की आपण त्याला व्हॅल्यू एडिशन म्हणतो, ते मिळणे। याच्यातले नंतरचे जे 2 घटक आहे, उत्पादकता वाढवणं आणि उत्पादनाला बाजार मिळणे, हे बाजाराशी निगडीत आहेत। याच्यामध्ये फार मर्यादित भूमिका राहतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, आलेलं उत्पादन, डिमांड सप्लाय याच्या अनुषंगाने सगळा पुढचं ठरत असतं। पण जे आपल्या हातामध्ये गोष्ट आहे ती आहे उत्पादन खर्च कमी करणं। आणि उत्पादन खर्च कृषी व्यवस्थेचा कमी करायचा म्हणला तर आपले जे आदान आहेत, इनपुट आहेत, खत, बियाणं, कीटकनाशक, मजूर, पाणी,
याच्यावरचा खर्च आपल्याला मर्यादित करणं आणि तो कमी करणं हा मुख्य उद्देश आपल्या समोर राहतो. आणि याच्यातला आजकाल आपण सगळेजण पाहताय, गेल्या NBPS पॉलिसी झाली तेव्हापासून की त्याच्यानंतर पासून खतावरचं अनुदान आपलं जवळपास सारखं राहते की दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे, आणि आपल्याला काही दिवसामध्ये डीबीटी मध्ये LPG सारखं येऊ का अशी परिस्थिती सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या समोर येणार आहे. या परिस्थितीला सामोरं जायचं म्हणलं तर एवढ्या मोठ्या जनतेला सरांनी सांगितलं तेवढं अन्नधान्य देणं, एवढी उत्पादकता ठेवणं, याच्याकरता आपल्या समोर जी शास्त्रोक्त पद्धत आहे ती एवढीच आहे: फर्टिलायझर यूज इफिशियन्सी, वॉटर यूज इफिशियन्सी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कटाक्षाने करणं. आणि हे करण्याकरता राज्य सरकारनं जे मोहीम हाती घेतलेली, विकेल ते पिकेल, म्हणजे ज्याला मार्केटमध्ये किंमत आहे असंच आपण तयार केलं पाहिजे शेतामध्ये, ते विकलं पाहिजे. आणि या अनुषंगानं महत्वाच्या गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये हाती घेतल्यात. महाराष्ट्रामध्ये आज आपण जवळपास गेल्या 5-6 वर्षाचं जर अवलोकन केलं तर खरीप आणि रबी मध्ये मिळून जवळपास 60 लाख मेट्रिक टनाचा खताचा आपण कन्झम्पशन करतोय. खरीप मध्ये साधारणपणे 30 ते 33 लाखापर्यंत, रबी मध्ये साधारणपणे आपलं 27 लाखापर्यंत. 80-81 साली प्रति हेक्टरी आपला कन्झम्पशन 20 किलो प्रति हेक्टर होतं. 19-20 पर्यंत आपण 113 पर्यंत गेलोय, आणि 20-21 चा आपला प्राथमिक अंदाज आहे की आपण रेकॉर्ड ब्रेक 142 किलो प्रति हेक्टरी महाराष्ट्रात जात आहोत. एवढं मोठं कन्झम्पशन वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये हॉरिझॉन्टल एक्सपान्शन सुद्धा आहे. म्हणजे 40 लाख हेक्टर सोयाबीन, गेल्या 10 वर्षापूर्वी सोयाबीनचं हेक्टर जे 30 लाखाच्या आसपास होतं, मागच्या वर्षी 43 लाख हेक्टर पर्यंत गेलं महाराष्ट्रात. कापूस सुद्धा आपण पुढं 2000च्या आसपास बीटी कॉटन येण्यापूर्वी मर्यादित होता, आज सुद्धा तो 40 लाख हेक्टरच्या आसपास महाराष्ट्रामध्ये गेला. ऊस सुद्धा आपला 10 लाख हेक्टरच्या आसपास आहे. तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्याचं क्षेत्र घेतलं, याच्या क्षेत्रामध्ये वाढ आली. आणि सिंचनाच्या सुविधा पूर्वी ज्या मर्यादित होता, सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, आपल्याला ड्रीप उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एक क्षेत्र वाढायला लागलं. आणि पर्यायानं आपल्याला खताचा कार्यक्षमतेने वापर, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवावी लागणार आहे. आणि ते करण्याकरता काही मेथडॉलॉजी आहेत कृषी विभागानं सर्व कंपनीच्या माध्यमातून, म्हणजे अगदी प्रथमपणे RCFच्या माध्यमातून, सर्व वितरकांच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली एक गोष्ट केलेली आम्ही, महाराष्ट्रामध्ये 25,000 आपले जवळपास खत विक्रेते आहेत, म्हणजे कृषी सेवा केंद्र आहे की ज्यांच्याकडे खताचा विक्री परवाना आहे. आम्ही त्यांना यावर्षी आग्रह धरलेला आहे, आता येत्या या खरीप हंगामामध्ये, आणि आमचा खरीप 21चा अजेंडा आहे तो, की प्रत्येक कृषी सेवा केंद्र धारकाच्या त्याच्या दुकानाच्या समोर त्याच्या गावाचा मृदा आरोग्याचा फलक असेल. महाराष्ट्र शासनाने तो सुलभ पद्धतीने तयार केलेला आहे. आपण जेवढे मागचे मृदा आरोग्याचे आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतले, त्याच्यामध्ये जवळपास आपण एक पहिल्या सायकलमध्ये 1,31,00,000, दुसऱ्या सायकलमध्ये 1,30,00,000 आणि तिसऱ्या सायकलमध्ये 2 लाख अशा आरोग्य पत्रिकेचं वितरण केलं. आणि 20-21 मध्ये आपण 3,510 गावामध्ये त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आता हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण या गावांच्या मध्ये मृदा आरोग्य फलक लावतोय, आणि सर्व शेतकऱ्यांना आणि कृषी सेवा केंद्र धारकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण हे प्रशिक्षित करतोय की खताचा संतुलित वापर झाला पाहिजे. ज्या जिल्ह्यामध्ये खताचा वापर 4-2-1 NPKचं प्रमाण हे 4-2च्या व्यस्त असेल, त्याच्यामध्ये कटाक्षाने काळजी घेण्याकरता आपण सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यासोबतच आपल्याला हे काम करण्याकरता मी काही थोडीशी आपल्या समोर मुद्दाम आकडेवारी सांगतो की जळगावमध्ये मागच्या 3 वर्षाचा सरासरी खत हा 3 लाखाच्या वर आहे. त्याचं 3,39,000 खरीप मधलं कन्झम्पशन आहे. 2 ते 3 लाखामध्ये साधारण औरंगाबाद, नाशिक, नांदेड, अहमदनगर, सोलापूर, यवतमाळ या जिल्ह्या येतात की या जिल्ह्यांचं 2 ते 2.5 लाखापर्यंत खरीप मधलं लाख मेट्रिक टन कन्झम्पशन आहे. आणि जालना, कोल्हापूर, पुणे, बुलढाणा, बीड, सांगली, नागपूर, चंद्रपूर, सातारा, परभणी, वर्धा, अमरावती या जिल्ह्यामध्ये साधारणपणे 1 ते 2 लाख मेट्रिक टन खताचा खरीप मध्ये आपला वापर होतो. आणि बाकीचे जे जिल्हे ते 1 लाखाच्या आसपास आहेत. धुळे, नंदुरबार, लातूर, अकोला, भंडारा, हिंगोली, गोंदिया हे यांचे 1 लाखाच्या आसपास आहेत. सगळ्यात कमी कन्झम्पशन हे आपलं ठाण्यामध्ये साधारणपणे 11,462 आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपलं NPKचं कन्झम्पशन जे आहे ते मागच्या वर्षी खरीप आणि रबीचं मिळून नत्रामध्ये आपलं 3.22 आहे, सुरतमध्ये 1.79 आहे, आणि पालाशमध्ये आपलं 1 किलो आहे. आता स्टँडर्ड जो आपला शिफारस आहे 4-2-1, त्याच्याप्रमाणे महाराष्ट्र आपण त्या तुलनेमध्ये स्टेजला आहोत, कम्फर्टेबल स्टेजला. पण जो ट्रेंड आहे तो जर पाहिला तर काही दिवसामध्ये वॉटर सोल्युबल असतील, आपले ही खतं आहेत, भर खत आहेत, वर खत आहेत, याच्या माध्यमातून आपल्या समोर निश्चितपणे चॅलेंज आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे, हंगामामध्ये आपल्याला युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, आणि त्यावेळेस आपल्याला RCF सहित आपल्या सर्व यंत्रणेची मोठी धावपळ होते. त्याच्यामध्ये एक आपण जाणीवपूर्वक आग्रह धरतोय, यावर्षी आपल्याला खताचा संतुलित वापर होण्याकरता कृषी सेवा केंद्र धारकांनी मृदा आरोग्य पत्रिकेच्या आधारे आपण शिफारशी कराव्यात. कृषी सेवा केंद्र धारकांना
आपण जे परवाने दिलेले आहेत त्या परवान्यामध्ये त्यांना कृषी पदविकेची अट किंवा तो पदवीधारक असणं किंवा त्याने प्रशिक्षित घेतणं 20-25 वर्षात व्यवसाय केल्यानंतर हे ते अपेक्षित धरलेलं आहे. त्या पद्धतीने तो प्रशिक्षित आहे. त्यामुळे खताच्या वापराबाबत जो पहिलं डोअर टेप्स डिलिव्हरी होती की जो आपला फर्स्ट कॉन्टॅक्ट पॉइंट आहे खत विकत घेण्याकरता, रासायनिक खत विकत घेण्याकरता, ते कृषी सेवा केंद्र धारकांना आपण या पद्धतीने प्रशिक्षित करतोय. सर्व कंपनी प्रतिनिधी, कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आपल्या सोबत आहेत. हे निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने काम करूया आणि महाराष्ट्रासमोरचं येत्या खरीपाचं जे आव्हान आहे, मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अचानक खताची मागणी वाढून आपल्याला लॉकडाऊन मध्ये खताच्या मुवमेंटमध्ये, उपलब्धतेमध्ये, वेसलच्या अरावेलमध्ये, वेसलच्या वेगवेगळ्या झालेल्या शेड्यूल जे बिघडलेले होते त्याचा सगळा विचार करता यावर्षी तशी काही अडचण येणार नाही. फक्त आता ज्या खताच्या अनुदानामुळे जे काही थोडीशी विसंगती येईल बाजारामध्ये त्याचा जर विचार केला तर आपण या हंगामाकरता निश्चितपणे चांगल्या पद्धतीने तयार राहूया. आणि सर्वात महत्वाचा खताचा संतुलित वापर होण्याकरता शेतकऱ्याला आपण चांगल्या पद्धतीने याची जागृती करून देणे, जाणीव करून देणे आणि खताचा वापर योग्य पद्धतीने केल्यानंतर सुद्धा खताच्या खर्चामध्ये बचत होऊन त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. हे जर आर्थिकदृष्ट्या आपण त्यांना सगळेजण समजावून सांगू शकलो तर निश्चितपणे आपण येत्या हंगामाला चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकतो. आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे की महाराष्ट्रामध्ये आरसीएफचा लीड रोल राहिल्यामुळं आरसीएफचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी ज्यावेळेस कृषी विभागासोबत काम करतात त्यावेळेस निश्चितपणे क्षेत्रावरती चांगलं यश मिळतं. आणि शेवटी आरसीएफ हे लीड इंजिन आहे, त्यामुळे लीड इंजिनची भूमिका कायम क्षेत्र विस्तार कार्यक्रमामध्ये चांगली राहते. या सगळ्यांचा विचार करता अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाकरता मी कृषी विभागाच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कृषी विभागाने जी मोहीम हाती घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान, सहकार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने आतापर्यंत राहिलेलं आहे. ते असंच आपलं यापुढे राहील आणि कृषी सेवा केंद्र धारकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मिळण्याची सेवा मिळेल याची आपण सगळेजण खात्री बाळगूया. आणि या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक मी कृषी विभागाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्या कोविड-19चा प्रादुर्भाव असल्यामुळे निदेशक विपणन साहेबांच्या सल्ल्यानुसार ऑनलाईन कृषी प्रशिक्षण क्लिप सीआरएम विभागाने तयार केली आहे. आतापर्यंत विभागाने इन हाऊस 4 क्लिप तयार केल्या आहेत. सहायक महाप्रबंधक श्री नरेंद्र कुमार जी से अनुरोध है कि आप इस पर प्रकाश डालें। धन्यवाद निकिता जी। हम सबको मालूम है कि ये लॉकडाउन कंडीशंस के अंदर जब हम कन्फाइन हो चुके हैं और पर्सनल टू पर्सनल कांटेक्ट और लोगों की भीड़ हम इकट्ठे नहीं कर सकते हैं सोशल डिस्टेंसिंग बनाने की वजह से, तो उसमें डिजिटल मीडिया का इस्तेमाल बढ़ा है और आने वाले समय में ये बढ़ेगा भी। इसका कहना का मतलब ये नहीं है कि किसानों के साथ व्यक्तिगत तौर पर मुलाकात नहीं की जाए या व्यक्तिगत तौर पर फिजिकली उनसे किसी प्लेटफॉर्म पर न मिला जाए, लेकिन हमें डिजिटल मीडिया को बढ़ाना ही होगा। इस संदर्भ में जो विश्वास और जो प्रेरणा हमारे मैनेजमेंट से हमें मिली, उस संदर्भ में हमने कुछ वीडियो तैयार किए और इसी क्रम में 2 वीडियो अभी अनुरोध करेंगे हमारे प्रबंध अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक श्री एस.सी. मुडगेरीकर सर को कि उसको सोशल मीडिया पर लॉन्च करें और उसकी एक झलक हम दिखाएंगे। तो पहले लॉन्च करा दें, फिर फर्स्ट वन इसके बारे में क्लोज कर। ये वीडियो कोविड के बारे में है। पहले तो हम लोग सोशल डिस्टेंसिंग, हैंड सैनिटाइजेशन, हैंड वॉशिंग, इन सब से रिलेटेड चीजों पर, मास्क पहनने पर हम लोगों ने काफी जोर दिया था। ये जो कोविड पर दूसरा वीडियो बना है, ये अब जो एप्रीहेंशंस हम लोगों के दिमाग में है कि वैक्सीनेशन हमें लेना चाहिए या नहीं लेना चाहिए, इसके क्या साइड इफेक्ट्स होंगे, ये सारी मिथ्या हैं। ये हमारा भारत है, आत्मनिर्भर है कोविड वैक्सीनेशन के मामले में। हम सक्षम हैं, हमारा देश, और सारी जनता को ये दिया जाएगा, तो इसमें डरने की, हिचकने की जरूरत नहीं है।
इसीलिए इसको प्ले करें। इसी पर है ये कि इसमें हमें सारे नागरिकों को वैक्सीनेशन लेना चाहिए। Prime Minister Modi was given the first dose of India's first indigenous vaccine against COVID-19, which is Covaxin, developed by Bharat Biotech. The As a retired army officer, I am agent 102 and I am in good health and I am not afraid to face any small vaccination, then I have been prepared to face bullets. गर्दी होते गर्दी। और ठीक है, ये चाहेंगे तो थोड़ा सा ये जो वेजिटेबल कल्टीवेशन का है उसका 2-3 सेकंड्स का आप दिखा दें। प्रक्रिया करावी लागते। ही बुरशीनाशक आपल्याला रिडोमिल सुद्धा वापरता येईल, पाणी देईल काय अन्न देईल याची खात्री नसते, त्याच्यामुळे वेळेला फळ धरतं। त्या वेळेला दाणेदार कीटकनाशक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर भारी औषध वापरता येईल किंवा 22-3 पद्धतीने तयार करावी, बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी। थँक्यू सर। मी सीएमडी साहेबांना विनंती करते की आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त संकलित खताच्या वापरासंबंधी जागरूकता अभियान या विषयावर आरसीएफच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन करावे। माननीय श्री दिलीप झेंडे साहेब, कृषी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, आरसीएफ चे निदेशक सीवीओ साहब, वरिष्ठ अधिकारी आरसीएफ के जो यहाँ पे उपस्थित हैं, हमारे किसान भाई बहन जो जगह जगह से आज इस ऑनलाइन प्रोग्राम में जुड़े हैं, हमारे सभी लीडर्स, मैं आप सबका आज इस कार्यक्रम में आज़ादी का अमृत महोत्सव इस ऑनलाइन कॉन्फ्रेंस में स्वागत करता हूं। जैसा कि आप सभी जानते हैं कि हमारा राष्ट्र आज़ादी के 75 साल पूरे होने पर हम सब आज़ादी का अमृत महोत्सव वर्ष मना रहे हैं। इस संबंध में रसायन और उर्वरक मंत्रालय भारत सरकार द्वारा यह निर्णय दिया गया है कि भारत में कृषि के विकास को बढ़ावा देने के उद्देश्यों के साथ आत्मनिर्भर भारत विषय एवं उर्वरकों के उपयोग पर जागरूकता कार्यक्रम किया जाए। अभी आपने जैसे देखा कि एक वेजिटेबल्स के ऊपर एक वीडियो फिल्म आपको दिखाई गई, हमने उसको स्पीड अप किया था ताकि हम कम समय में उसकी एक झलकी देख पाएं। इसी के साथ कोविड जैसे कुछ सामाजिक जो मैसेजेस होते हैं उसके बारे में भी हम लोगों ने कुछ फिल्म्स बनाई हैं। जैसे कि आप सब जानते हैं, कोविड-19 की जो महामारी की वजह से हमारे ऊपर कुछ रेस्ट्रिक्शंस आए हैं और इन रेस्ट्रिक्शंस को देखते हुए ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचने के लिए हम लोग ऑनलाइन प्लेटफॉर्म का सहारा देते हुए इस प्रकार के विविध हमने फिल्म्स बनाई हैं और उसको हमारे जो ऑनलाइन यूट्यूब चैनल है या फिर फेसबुक है, ट्विटर अकाउंट है, इन सब पे हम लोगों ने इसको दिया हुआ है ताकि जब भी हमारे किसान भाइयों को समय रहेगा उस समय वो इसको देख सकते हैं और इससे जो भी मैसेज हम लोग आप तक पहुंचाना चाहते हैं वो पहुंचाने की यह हमारी एक कोशिश है। इस साल का जो विषय है जिसमें उर्वरकों के संतुलित और स्थायी उपयोग को बढ़ावा देना और उर्वरकों का सही प्रकार से उपयोग सही पद्धति से करना, यह एक बहुत ही महत्वपूर्ण विषय है आज के दिन में। जैसे कि
झंडे साहब ने कहा कि हमारा जो आइडियल एनपीके रेशो होता है 4:2:1 है, जबकि हमारे यहाँ पे जो इसका एक्चुअल जो एनपीके रेशो है वो अलग है, और इसे हम लोगों को एक बैलेंस्ड यूज ऑफ फर्टिलाइजर से इस रेशो को हासिल करना है। इसके लिए हमें देखना चाहिए कि जो नए फर्टिलाइजर्स अभी आ रहे हैं, यूरिया तो है ही है, हमारे एनपीके जैसे सुफला जैसे हमारे जो प्रोडक्ट्स हैं वो काफ़ी अच्छे हैं इस रेशो को मेंटेन करने के लिए। इसी के साथ में हमारे जो सॉइल हेल्थ लेबोरेटरीज है, वहाँ से हम लोग सॉइल हेल्थ कार्ड्स इशू कर रहे हैं, जिससे कि पता चले कि क्या हमारा, अगर एक किसान को देखना है कि उसका एनपीके रेशो क्या है, तो उससे वो पता लगा सकते हैं। उसी के साथ में जो हमारे डीलर्स हैं या फिर हमारे जो ऑफिसर्स हैं अलग अलग डिस्ट्रिक्ट्स में, एरियाज में, कृषि विज्ञान केंद्र हैं, यहाँ से उनको जानकारी भी हासिल हो सकती है कि इसका सही मात्रा में कैसे यूज़ किया जाए। इसी के साथ हम लोग कंपोस्ट को और जो बायो फर्टिलाइजर्स हैं इनको भी बढ़ावा दे रहे हैं। आरसीएफ ने ऑर्गेनिक फर्टिलाइजर्स के ऊपर भी काफ़ी काम किया है। अभी रिसेंटली हमने एक ऑर्गेनिक ग्रोथ स्टिमुलेंट भी मार्केट में लाया हुआ है, जिसको कि वाजिबी दाम में हम किसानों तक इसको पहुंचा रहे हैं, ताकि सिर्फ एक प्रकार का जो फर्टिलाइजर होता है उसका यूज़ एक्सेस यूज़ ना हो, जिससे कि जो ज़मीन की जो फर्टिलिटी होती है उसके ऊपर बुरा असर होता है अगर प्रोलॉन्ग्ड वे में उसको यूज़ किया जाए। तो उसके लिए हमें जो एनपीके रेशो है इसको मेंटेन करना पड़ेगा, और उसके लिए बैलेंस्ड यूज़ ऑफ फर्टिलाइजर्स यह एक बहुत ज़रूरी कदम है। मित्रों, मुझे बताते हुए खुशी होती है कि जो कोविड-19 का जो हम सामना कर रहे हैं उसमें जो भी हमारी 8 इंफ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीज जो हम कहते हैं, जिसमें कि अलग अलग इंडस्ट्रीज हैं, कोल है, पेट्रोलियम है, बाकी सब इंडस्ट्रीज आती हैं, पावर है, इन सब में एग्रीकल्चर ही एक ऐसा सेक्टर रहा है जिसने पिछले 1 साल में उन्नति की है। और यह बड़ी हर्ष की बात है कि हमारे जो किसान भाई बहन आज यहाँ पे जुड़े हुए हैं, इनकी मेहनत से, इनकी लगन से, इनकी कार्यक्षमता से आज हम ये जो प्रगति हमने दिखाई है इस क्षेत्र में, कृषि क्षेत्र में, यह बहुत ही अच्छी है। हम सभी आज आत्मनिर्भर भारत की गतिविधियों की शुरुआत कर रहे हैं। इस अवसर पर मैं आप सभी को शुभकामनाएं देता हूं और सभी कर्मचारियों से अपील करता हूं कि आयोजित की जाने वाली गतिविधियों में सहभागी होकर कार्यक्रम को सफल बनाएं। धन्यवाद। धन्यवाद। मैं आभार व्यक्त करने के लिए श्री नरेंद्र कुमार सर जी को विनती करती हूँ। बहुत बहुत धन्यवाद निकिता जी। प्रिय कृषक बंधु जो हमारे उस्मानाबाद और अहमदाबाद और अनेक क्षेत्रों से जुड़े हुए हैं हमसे, हमारे अधिकारीगण जो इस परिस्थिति में उनके साथ हैं, हमारे डिस्ट्रिक्ट एरिया इंचार्जेस, हमारे सीआरएम की टीम, हमारे अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक श्री श्रीनिवास मुडगेरी जी साहब, श्री दिलीप जेंडे जी जो कृषि संचालक हैं, श्री सुधीर पांडेरे साहब निदेशक तकनीकी, श्री उमेश डोंगरे सर निदेशक वित्त, श्री के यू थंकाचंद सर निदेशक विपणन, श्री एस सेलार ईडी आईपीडी, श्री समीर रस्तोगी सर मुख्य सतर्कता अधिकारी, सुनित्रा कांबले जी, संजय जगताप जी, पेटकर साहब, आप सबकी उपस्थिति मात्र, प्रेजेंस मात्र से हम सारे लोग इतने उत्साहित हो रहे हैं और फील्ड में भी सारे लोग हैं, उनका उत्साह वर्धन हो रहा है। ये प्रायोरिटी देने वाली चीज है। जब आप अपना सीनियर अधिकारी अपना कीमती समय दे करके किसी ऐसे प्रोग्राम में शामिल होते हैं तो एक मैसेज देता है। ये उन सबका हौसला बढ़ाएगा जो इस विकट परिस्थिति में भी किसानों के लिए कुछ कर गुजरने की हौसला रखेंगे और आगे इस पर कार्य करेंगे। आप सबका बहुत बहुत धन्यवाद जो आप सब इस कार्यक्रम को सफल बनाने में भारत सरकार, स्टेट गवर्नमेंट
और सबसे बड़ी है किसानों के हित में सब लोग एकजुट होकर के लगे रहे हुए हैं। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सर। थैंक यू। उसमें ये बता दो ना आगे कार्यक्रम और हाँ, इस उद्घाटन समारोह के समापन के साथ आगे का कार्यक्रम संचालन के लिए भूमि परीक्षण प्रयोगशाला एवं किसान प्रशिक्षण केंद्र नागपुर के प्रमुख श्री सुनील पाटिल जी आयोजन करेंगे। धन्यवाद। कैमरा बंद करा। सुनील पाटील सर चालू करा। नागपूर हा सुनील पाटील सर चालू करा। हा आवाज येतो हा चल हो चालू करा। ओके ओके हो ओके ओके चल घरी। आजच्या या कार्यक्रमामध्ये आझादी का अमृत महोत्सव उपस्थित आमचे सीएमडी साहेब श्री मुखर्जी, कृषी संचालक झेंडे साहेब, निदेशक तकनीक पंधारे साहेब, निदेशक डोंगरे साहेब, निदेशक मुख्य सतर्कता अधिकारी रस्तोगी साहेब, कार्यपालिक निदेशक श्री अतुल पाटील साहेब, महाप्रबंधक विस्वळकर साहेब, शेलार साहेब आणि सगळे वरिष्ठ जण आणि फील्ड लेवलवर उपस्थित सरकारी डिस्ट्रिक्ट इंचार्ज। आजचा हा कार्यक्रम पुढे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम आहे 2 पार्ट मध्ये एक होणार आहे। शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपल्याकडे एक स्पीकिंगचे प्रोफेसर श्री गजानन माळी सर आहेत। हे फॅकल्टी मेंबर बारामतीला आहेत आणि बारामतीला फॅकल्टी मेंबर आहेत, बाराला फॅकल्टी मेंबर आहेत। ते आपल्याला क्रॉप कल्टिव्हेशन माहिती देतील। त्याच्यानंतर आपल्या उस्मानाबादचे जे सायंटिस्ट आहेत, एग्रीकल्चर सायंटिस्ट आहेत, ते माहिती देतील। आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाला उद्घाटन करून मनपूर्वक आधार प्रदर्शन झेंडे साहेबांना आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा आभार प्रकट साहेब उपस्थित होते, त्यांचा आभार प्रकट उपस्थित आहेत, त्यांना आभार प्रकट करतो। गंगाचरण साहेब त्यांना सुद्धा आभार प्रदर्शन करतोय। रस्तोगी साहेब उपस्थित होते, त्यांना आभार प्रदर्शन करतो। अतुल पाटील साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आभार प्रदर्शन केलं। विस्वळकर साहेबांनी सुद्धा आपल्याला आभार प्रदर्शन केलं आहे। सगळ्यांना आभार प्रदर्शन करतोय। कॅमेरा समोर पुढे मी आपले श्री गजानन माळी सर यांना आमंत्रित करतो की ते शेतकरी बंधूंना आपल्या क्रॉप कल्टिव्हेशन आणि हार्वेस्टिंग फिशरीज फर्टिलायझर अप्लिकेशन बद्दल आपल्याला संबोधन करतील। नमस्कार। धन्यवाद। आजच्या आत्मनिर्भर भारत आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आरसीएफ आणि कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जो आजचा कार्यक्रम ठरलेला आहे शेतकरी प्रबोधनाचा, त्याच्यामध्ये उपस्थित आरसीएफचे श्रीनिवास मुंडगेरीवार आणि कृषी खात्याचे संचालक दिलीप झेंडे साहेब आणि आरसीएफचे इतर मान्यवर अधिकारी आणि शेतकरी बंधूंनो, तर सर्वात महत्त्वाचं जे आहे
प्रश्न आहे उत्पादन वाढीचा आणि खर्च कमी करण्याचा. तर या दोघांचंही उत्तर एका गोष्टीमध्ये आहे, आणि ते म्हणजे मातीचं संपूर्ण परीक्षण करणे. माती परीक्षण. बरेचसे शेतकरी माती परीक्षण न करतात किती मनात आले ते रासायनिक खतं टाकतात. त्याच्यामध्ये युरियाचा जास्त गैरवापर होतो, कारण तो स्वस्त आहे, 400 रुपये पोत. आणि या युरियामुळं पिकावरती सर्व प्रकारचे रोग आणि कीड जास्त येतात, कारण युरियाचं कामच ते आहे झपाट्यानं वाढ करणे, पानाचा आकार वाढवणे, साखर निर्मिती करणे झाडामध्ये, आणि कीटक आणि रोगाला आमंत्रित करणे. तेव्हा माझी सर्वात पहिले सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की युरियाचा वापर माफक करावा. त्यातही शेंगवर्गीय पिकामध्ये अजिबात युरिया वापरू नये. म्हणून पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, आता उन्हाळा लागणारच आहे पुढच्या महिन्यापासून, त्याच्यात रब्बीच्या पिकाची कापणी झाल्यानंतर प्रत्येक शेताचे मातीचे सॅम्पल घ्या, 1 फूट खोल, 10 इंच ते 1 फूट खोल, आणि ते माती परीक्षणाला द्या. निव्वळ RCF मध्ये किंवा कृषी खात्याकडे जे 7 अन्न घटकाचं माती परीक्षण होतं तेवढ्यावर भागणार नाही. अलग लक्षात, पिकाला 17 अन्न घटक लागतात, त्याच्यापैकी 3 वायू आहे, ते पीक पाण्यातून किंवा हवेतून घेतात. उरलेले 14 अन्न घटक सर्व पिकाला जमिनीतूनच शोषण करावे लागतात. आतापर्यंत आम्ही फक्त नत्र स्फुरद पालाश दिलेला आहे, उरलेले 11 अन्न घटक दिलेले नाही. अलग लक्षात. तर याचा सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो गंधक आहे. गंधकाचाही डोस जवळपास स्फुरद किंवा पोटॅश एवढा लागतो, 20 किलो प्रति एकर. पण आम्ही गंधक टाकतच नाही. मॅग्नेशियमही दुय्यम अन्न घटक आहे, त्याचाही वापर कधी करत नाही. आणि सूक्ष्म द्रव्यामध्ये बाकीचे बोरॉन, मॉलिब्द, मॅग्नीज, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर लोह, मंगल, तांबे, क्लोरीन, कॅल्शियम म्हणजे चुना, याचाही कधी वापर केलेला नाही. आणि म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतो, परंतु संतुलित आहार नसल्यामुळं पिकाला जे बळकटी यायला पाहिजे, पिकाला जो बलवान होण्याकरता मिळाले पाहिजे ते मिळत नाही. आणि म्हणून मग पिकावरती रोग आणि कीड जास्त येते, आणि मग तुम्हाला फवारणीचा खर्च जास्त येतो. तेव्हा शेतकरी बंधूंना माझी नम्र विनंती आहे की या उन्हाळ्यात आपण पहिलं काम मातीचे सॅम्पल घेऊन ते परीक्षणाला द्यावे. त्यानंतर आपण आपल्या मूळ पिकाकडे वळू. तर सोयाबीन. तर सोयाबीन हे पीक जवळजवळ 120 दिवसापर्यंत येते. त्याच्याकरता उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. उपलब्ध असेल तर 10 गाड्या शेणखत एकरी टाकावं, नसेल तर कंपोस्ट टाका, नसेल तर तलावातला गाळ टाका. तलावातला गाळ हे जमीन दुरुस्त करण्याकरता उत्तम साधन आहे. ज्या कोण्या गावाच्या आजूबाजूला तलाव असतील तर उन्हाळ्यामध्ये पाणी पुढे सरकल्यानंतर मागची जमीन उघडी होते, तिथला तो गाळ काढून आणावा. किंवा तलावात जर साधे तलाव असतील आमच्या भंडारा जिल्ह्यासारखे, तर त्या तलावातलाही गाळ काढून आणून तुम्ही वापरू शकता. शेतकऱ्यांना सरकारने मुभा दिली आहे फुकट वापरण्याकरता, तर तो गाळ टाकावा आणि अशा तऱ्हेनं शेत चांगलं तयार करावं. त्यानंतर सर्व पिकाच्या बियाण्याला पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. इथे आमची चूक होते. बऱ्याचदा आम्ही घाईत पेरून टाकतो, मात्र बीज प्रक्रिया करत नाही. तर बीज प्रक्रिया करण्याकरता अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता तुम्ही व्हिटावॅक्स वापरू शकता, थायरम वापरू शकता, 3 ग्रॅम प्रति किलो, किंवा बॅविस्टिन वापरू शकता, किंवा कार्बोक्झिन आणि थायरम या दोघांचं एक मिश्रण येऊन राहिलेलं आहे. तर हे दोघांचं मिश्रण 3 ग्रॅम तुम्ही वापरू शकता. अलग लक्षात. याची बियाला कोरडी चोळणी करावी. ही चोळणी केल्यानंतर बियाण्याला 10 ते 15 ग्रॅम ट्रायकोडर्मा, 10 ते 15 ग्रॅम LSD आणि 10 ते 15 ग्रॅम रायझोबियम हे चोळावे. आणि त्यानंतर घाई करू नका. 4 ते 5 इंच पाऊस झाल्यावर पेरणी करा. अलग लक्षात. आणि पेरणी थोडी उथळ करा, एकदम खोल पेरणी करू नका, त्याच्यात बियाची उगवण चांगली होत नाही. म्हणून पेरणी करताना तर या पेरणी करताना सोयाबीनच्या जाती कोणत्या वापरायच्या आहे, तर त्याच्यामध्ये काही कीड आणि रोग प्रतिबंधक जाती आहेत. त्याच्यामध्ये NRC 37 आहे. NRC 37 म्हणजे अहिल्याच्या या जातीवरती. दुसरी जात आहे JS 9305 आणि तिसरी आहे सुवर्ण सोया.
या 3 जातीचा जर वापर केला तर याच्यावरती कीड आणि रोग कमी येतात. त्याशिवाय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PDKV येलो गोल्ड आहे. नंतर मराठवाडा विद्यापीठाची MEUS 158 आहे आणि 162 आहे. तर या जातीचा आता उस्मानाबाद जिल्ह्याचे कास्तकार असल्यामुळं तुम्ही MEUS 158 किंवा 162 चा वापर करू शकता. पण तुमच्याकडे जर असे काही जास्तीचे कीड आणि रोग येत असतील तर मग NRC 37 आपल्याकडे भेटणार नाही. मी प्रयत्न करून पाहिला एक 5-6 वर्षापूर्वी महाबीजकडे, पण ते त्यांचं जमलं नाही. तर ही अहिल्या 4 आहे, ही जात वापरू शकता. पण JS 9305 तुम्ही वापरावी जर कीड ज्या भागात जास्त येत असेल तर. आता दुसरा याच्यामध्ये एक प्रश्न आहे, सोयाबीनमध्ये काही शेतकऱ्याकडे अवास्तव उंची वाढते, सोयाबीनची जास्त उंची वाढते गरजेपेक्षा. तर तिथे ह्या अहिल्या 1, अहिल्या 2, अहिल्या 3 किंवा अहिल्या 4 यापैकी कोणती एक जात वापरावी. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा या जातीची उंची झाली फुलं याच्या अगोदर तर ती नंतर जास्त वाढत नाही. त्याच्यामुळे तिची सगळी शक्ती फुलाकडे आणि शेंगा दाणे भरण्याकडे जाते आणि त्याच्यामुळे उत्पन्न अधिक येते. आपल्या जातीची बहुतेक शक्ती उंच वाढण्यात जाते, त्याच्यामुळे तिला फुलं आणि शेंगा कमी येतात. तेव्हा ज्यांच्याकडे असा जोरानं वाढाचा जास्त उंच वाढण्याचा प्रकार असेल त्यांच्या शेतामध्ये तर त्यांनी अहिल्या जातीचा वापर करावा. तर अशा तऱ्हेने या जाती घ्या, त्याला बीज प्रक्रिया करा आणि त्याच्यानंतर 4 ते 5 इंच पाऊस आल्यावर पेरणी करा. पेरणी थोडी उथळ करा. पेरताना या पिकाला सर्वसाधारणपणे 1 पोतं DAP आणि 1 पोतं MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश बस एवढंच टाकायचं आहे. हे पेरताना देऊ शकता तुम्ही. याच्यानंतर काहीही वापरायचं नाही, युरिया अजिबात वापरायचा नाही. परंतु युरिया 50 आणि 70व्या दिवशी, पिकाच्या वाढीच्या 50व्या दिवशी 70व्या दिवशी 2% युरियाची तुम्ही फवारणी करू शकता. आलं का लक्षात? 2% युरियाची फवारणी तुम्ही करू शकता. म्हणजे 100 लिटर पाण्यात 2 किलो युरिया तुम्ही पिकावर फवारला तर त्या पिकाला शेंगा जास्त लागतील, दाणे भरपूर भरतील, दाणे टपोरे होतील, दाण्याचं वजन वाढेल. आलं लक्षात? तर 2% युरियाची तुम्ही फवारणी करू शकता. गरज भासली तर तुम्ही सुजला 19-19चा वापर करू शकता, 5 ग्रॅम प्रति लिटर. आलं का लक्षात? जर तुम्ही अगोदर पुरेशा प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश टाकला नसेल आणि जर तुम्हाला झाडावरती शेंड्याकडल्या पानावरती फिक्कट पिवळसरपणा दिसत असेल तर अन्नद्रव्य तर सुजलाचाही वापर करू शकता. ज्यांनी कोणी माती परीक्षण केलं नसेल त्यांनी पिकाच्या वाढीच्या काळात पीक एक 15-20 दिवसात झालं की मायक्रोलाचा सुद्धा वापर करावा. 2.5 मिली प्रति लिटर. त्याचे 2 फवारे करायचे आहे 15 ते 20 दिवसाच्या अंतराने. त्याच्यामुळं पिकाला लागणारे 6 ते 7 सूक्ष्म अन्न घटक भेटतील, पिकाची वाढ दमदार होईल. लक्षात? तर अशा तऱ्हेने पेरणी करावी. पेरणी करताना ज्यांच्याकडे तणाचा त्रास जास्त होते त्यांनी बॅसालिन नावाचं तणनाशक वापरू शकतात. तर बॅसालिन करता जमीन ओली पाहिजे, म्हणजे पाऊस आपला पाहिजे. तर त्यावेळेस 2 लिटर बॅसालिन 700 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जमिनीवर, उघड्या जमिनीवर. आणि मग हलक्या वखराच्या वाहीनं ते जमिनीत मिसळून द्यायचं. हे जर जमत नसेल तर पहिले पेरणी करा आणि मग ड्युएल नावाचं एक येते तणनाशक ड्युएल, त्याचंही 2 लिटर आहे, 700 लिटर पाण्यातून पेरणी झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तुम्ही फवारणी करू शकता. तिसरं स्टॉम्प आहे, पेंडिमिथिलिन. हे फवारताना स्टॉप बॅसालिन जमत असेल बॅसालिन वापरा 2 लिटर 700 लिटर पाण्यात, किंवा ड्युएल वापरा 700 लिटर पाण्यात. पेरणीच्याच दिवशी 8 तास करून म्हणजे पिकाच्या सभोवताल धुऱ्यानी एरंडी एक पाऊल टाकलं की एरंडी, त्याच्यानंतर 2 ते 3 फुटावर एक सूर्यफूल, त्याच्यानंतर 2 ते 3 फुटावरती तीळ, असे दोन ओळी तुम्ही शेताच्या भोवताल लावून घ्या. एरंडी, सूर्यफूल आणि तीळ. हे सापळा पीक आहे. याच्यावरती केसाळळी म्हणजे सूर्यफुलाची तीळ याच्यावरती केसाळळी अंडे देते आणि एरंडीवरती तंबाखूची पाने खाणारी अळी देते. तर या दोन्ही
अळीचा सगळ्यात जास्त खतरनाक अळ्या आहे. त्या दोन्ही अळीचा बिना खर्चात हे करू शकतो आम्ही, म्हणजे खात्मा करू शकतो, त्यांना मारू शकतो. तर शेतात जेव्हा तुम्ही फिराल किंवा शेतात फिरताना धुऱ्यावर मुगाचे झाडं उगू देऊ नका. जंगली मुगाचे झाडं जर असतील तर ते उपडून टाका. जर झाडं पिवळे पडले असतील तर शेतात टाकायचे नाही, ते घरी आणायचे आणि पेटून द्यायचे, कारण ते रोगच आहे. पिवळे पडले असतील पानात हिरवी असतात सगळं ते रान. जंगली मूग आपल्या बाणावर आहे का कुठं? तर अशा तऱ्हेनं जंगली मूग हा रानवाला त्या रानमुगाच्या झाडाला हिरवं असेल तर तिथंच टाकू शकता, पण ती हिरवं रान का ओलं पिवळं पडलेलं आहे घरी घेऊन या, कारण त्याच्यापासून पांढऱ्या माशीनं येलो मोझॅक नावाचा रोग होतो, आणि हा रोग आला म्हणजे तुम्हाला एकही शेंग पिकाला धरत नाही. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं रानमुगाकडे लक्ष ठेवा एका बाजूनं. दुसऱ्या बाजूनं शेतातून मारताना जेव्हा पीक पडले असतील काय होतं बघा ते एरंडी सूर्यफुलांची पानं आर तू तर बट बेट काय की पळापळीच आहे सारखी होत राहते. हा तर एरंडी सूर्यफुलां तीळ याच्या बाजूने तुम्ही चक्कर मारा. याच्या पानाला जर छिद्र पडले असतील तर पान पलटून पहा. त्याच्या मागे जर तुम्हाला छोटे छोटे किड्याच्या अळ्या दिसल्या तर ते पान तोडा, लाती खाली टाका, पायाखाली टाका, घासून घ्या, म्हणजे या दोन्ही किडीचा फुकटात बंदोबस्त होईल, खर्च करावा लागणार नाही. लक्षात? तर अशा तऱ्हेनं या दोन किडीचा बंदोबस्त होतो. मग आहे चक्री भुंगा आणि खोडमाशी. तर याच्यामध्ये खोडमाशीच्या याच्याकरता जर खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असेल तुमच्या शेतात, तुमच्या त्या परिसरात, तर बियाण्याला थायोमिथॅक्झाम 30% 10 मिली 1 किलो बियाण्याला चोळून नंतरच पेरणी करावी. थायोमिथॅक्झाम 30%. लक्षात? आणि जर जास्त त्रास नसेल तर मग जर थोडा दिसत असेल तर याचा प्रादुर्भाव जवळपास उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दिसतो. तेव्हा फुलपाखरं हिंडतील, तेव्हा समजून जायचं का हे अंडे देण्याकरता आले. त्या फुलपाखराच्या याच्यावरती लक्ष ठेवा. ज्या दिवशी फुलपाखरं गायब होतील तिथून 7व्या दिवशी तुम्ही फवारा मारायचा आहे. तर त्या फवाऱ्यामध्ये जवळजवळ इथिऑन 50% 15 मिली 10 लिटर पाण्यात टाकून फवारा करावा, किंवा इंडॉक्जिकार्ब 6.5 मिली 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. तर याच्यामुळं चक्री भुंग्याचाही बंदोबस्त होतो, नंतर हिरव्या उंटअळीचाही बंदोबस्त होतो, तंबाखूची पाने खाणारी केसाळी याचाही बंदोबस्त होतो. मग प्रश्न आहे पांढरी माशी. तर पांढऱ्या माशी करता तुमच्या धुऱ्यावर असलेले जे रानमुगात झाड ते उपडून टाका, आणि पांढरी माशी जर दिसली तर रोगोरचा फवारा करा. 15 लिटरच्या पंपामध्ये एक 25 ते 30 मिली रोगोर टाकून तो फवारा मारा. त्याच्यामुळं त्या पांढऱ्या माशीचा माव्यामुळे एक मोझॅक येतो पिवळा, पण तिथं पानं लहान पडतात. इथे रोगोरच्या याच्यामध्ये पानाचा आकार तसाच राहतो, फक्त पिवळे आणि हिरवे चट्टे असतात पानावरती. तर पांढऱ्या माशी ही सगळ्यात खतरनाक आहे. 100% नुकसान होऊ शकते पांढऱ्या माशीमुळे जर तुम्ही तिचा बंदोबस्त वेळेवर केला नाही तर. एकदा का शेतातले सगळे झाडं त्या माशीमुळे हे झाले, इन्फेक्ट झाले, तर सगळे झाडं पिवळे पडतील, हिरवे पिवळे, आणि एकही फूल येणार नाही. म्हणून बाकीच्या किड्याकडे थोडंफार दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण पांढऱ्या माशीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. तर त्याच्याकरता रोगोर वापरा आणि अशा तऱ्हेनं या किड्याचा बंदोबस्त करा. नंतर रोग आहेत. रोगामध्ये सगळ्यात जास्त पानावरती येणारे रोग आहे पानावरती ठिपके. त्याच्याकरता आपण ब्लाइट म्हणतो. तर ब्लाइट मध्ये तुम्ही कुठलेही एक म्हणजे COC म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड घ्या, किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम टाका, आणि त्या 10 लिटर पाण्यामध्ये अर्धा ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन किंवा स्टेप्टोमायसिन टाका. आलं का लक्षात? आणि या दोघांचं मिश्रण फवारणी करा, म्हणजे पानावरचे जीवाणूचे ठिपके जातील. तांबेरा करता प्रोपिकोनॅझोल किंवा हेक्झॅकोनॅझोल 10 मिली 10 लिटर पाण्यातून तांबेरा करता वापरा. प्रोपिकोनॅझोल किंवा हेक्झॅकोनॅझोल 10 मिली 10 लिटर. मग शेंगावर करपा येतो तर याच्याकरता टेबुकोनॅझोल वापरायचा आहे, आणि गंधक
टेबुकोनॅझोल अधिक गंधक याचं मिश्रण येते ते 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावं. याच्यामुळं त्या रोगाचा म्हणजे शेंगावरील येणाऱ्या करपाचा बंदोबस्त होऊ शकतो. मूळ सड, खोडसड, कॉलर रॉट याच्याकरता बीज प्रक्रियाच आवश्यक आहे, बाकी काही करता येणार नाही. नंतर जो मावाद्वारे पसरतो मोझॅक आणि जो पांढऱ्या माशीद्वारे येलो मोझॅक पसरतो, या दोघाही करता रोगोर वापरणे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर अशा तऱ्हेनं या रोगाचा बंदोबस्त करावा आणि शेतात मधून फिरून जे काही झाडं म्हणजे जास्त खराब झाले असतील ते उपरून पेटून टाकावे. तर अशा तऱ्हेने आम्हाला या सोयाबीनची लागवड करता येते. याच्यात काही तुमच्या अडचणी असेल तर सांगा. सांगितलं तर आम्ही अगोदर प्रश्न घेऊन जाऊ. हे पहा, माझा आवाज येतोय का? सुनील पाटील सर, आता आपल्याला नागपूरवरून मालवी सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून किंवा इतर ठिकाणावरूनही जे काही शेतकरी उपलब्ध असतील तर सोयाबीन पिकाच्या संदर्भाने आपल्याला जे काही प्रश्न असतील, शंका असतील त्याबद्दल मोकळेपणाने विचारा. मालवी सर त्या ठिकाणी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करतील. त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. अतिशय महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या अनेक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केलंय. त्यामुळे निश्चित आपण आता त्या गोष्टीचा फायदा घ्यावा असं शेतकऱ्यांना विनंती करतो. आपण विचारू शकता. जय कलंत्री बोल रहा हूँ. हाँ बोला. मेरे एक्चुअली वो डिम्पलों का कुछ मटेरियल चाहिए था, मिलेगा आपके पास? आवाज बरोबर येत नाही सर. फुल बॉडी साइज भगवान चव्हाण साहेब जरा पहा बरं, म्हणजे संबंधितांना प्रश्न विचारायचे आहे त्यानुसार जरा पहा, म्हणजे की बाकीचे बोलत असतील तर प्रश्न कळणार नाही. पहा तर छोड़ दिए तुमने उधर वो इनको जो छटाई करने को दिया था वो एंट्री छोड़ दिए इन्होंने भाड़े की. प्रमोद कलंत्री साहेब, आपण काय विचारताय का? हॅलो. हाँ सर. हाँ प्रमोद कलंत्री साहेब, आपण काय माळवी साहेबांना प्रश्न विचारताय का? नाही सर. अच्छा, आपला म्यूट करा मग. इथे एक प्रश्न आलेला आहे की गेल्या वर्षी उगवण क्षमता कमी झाली ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करावी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आपण पेरणीपूर्वी एक 7, 8, 10 दिवस अगोदर ते एका मुठीमध्ये बी घ्यायचं आणि 100 बी मोजायचे आणि आपल्या घरी जागा असेल, कुंडी असेल अंगणात, ते 100 बी पेरून द्यायचे आणि त्याला पाणी द्यायचं थोडं. तर तिथेच तुम्हाला उगवण शक्ती कळेल किती 100 दाण्यातून उगवले. 100 नसतील तर 50 टाका. तर अशा तऱ्हेनं उगवण शक्ती तुम्हाला घरीच कळते, कुणाकडे जायची गरज नाही. जेव्हा तुम्ही बीज प्रक्रिया करता तेव्हा खूप जोरानं दाबून बीज प्रक्रिया करू नका. त्याचे छिलके पातळ असतील ते लवकर खराब होते. तसंच तुमच्याकडे बियाण्याचं जे पिशवी असेल ते जोरानं जमिनीवर ठेवू नका, दचडू नका. त्याच्यामुळे बीज प्रक्रिया बियाण्याची उगवण शक्ती कमी होते. म्हणून घरीच तुम्ही अगोदर पेरण्याच्या अगोदर एक 8-10 दिवस त्या पोत्यातून किंवा थैलीत मुठभर दाणे घ्यायचे आणि त्याचे 50 दाणे असे बोटा मोजून ते जमिनीत पेरावे घरी. म्हणजे तुम्हाला घरीच कळते 50 दाण्यापैकी किती उगवले. 90% उगवण असतील तर ते पेरावं, त्याच्यापेक्षा कमी असेल तर पेरू नये. मग पेराचं झाल्या तर बियाण्याचं प्रमाण वाढवायचं. 30 किलोच्या बियाण्याऐवजी 40 किलो वापरायचं. बियाण्याचं उगवण शक्ती कमी असेल तर. अजून सांगा.
हे पहा, आपल्याकडे वेळ मर्यादित असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापले प्रश्न तयार ठेवून पटकन विचारा. मालवी सर आपल्याला लाभलेले आहेत, विचारा प्रश्न. आपण आता पुढील 5 प्रश्न तरी घेऊया. कोणाला विचारायचा आहे का प्रश्न ते विचारू शकतात. आणखीन एक प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की युरियाचा अल्टरनेट म्हणून कोणतं खत वापरावं. तर आपण आता ज्या पिकाबद्दल बोललो म्हणजे युरियाचा वापर करण्याकरिता युरियाऐवजी कोणतं खत वापरावं. या संदर्भात सोयाबीनच्या संदर्भात आहे ना. तर सोयाबीनच्या पिकाला युरिया द्यायची गरज नाही, तो DAP मधूनच भेटतो आणि शेणखतातूनही भेटतो. आलं का लक्षात. त्याच्यामुळे त्याला पर्याय DAP आहे आपल्याकडे. पीक 50 दिवसात झालं का 1-2% फवारणी करावी किंवा आणि 70व्या दिवशी पुन्हा दुसरी फवारणी करावी. 2% युरिया म्हणजे 100 लिटर पाण्यात 2 किलो युरिया टाकून फवारणी करावी. कांद्यासाठी युरिया वापरला चालतो का. कशा करता. कांद्यासाठी चालतो. हे फक्त वर्गीय जे आहे म्हणजे प्रमाण किती वापरायला पाहिजे. प्रमाण त्याचं एकरी प्रमाण किती वापरायला पाहिजे युरियाचं. युरियाचं पहिले त्याचं प्रमाण जवळजवळ राहील 40-20-20 म्हणजे 40 किलो. तर हे 20-20-20 आपल्याला सुफला मधून टाकता येईल. सुफला 15-15-15 मधून. लक्षात. एका सुफलाच्या पोत्यात 7.5 किलो असतात म्हणजे 3 पोते सुफला वापरावं लागेल. त्याच्यातून 20 किलो भेटेल. मग 20 किलो युरिया करता तुम्हाला किती वापरावं लागेल. 20 किलो नत्रा करता 40 ते 45 किलो युरिया वापरावं लागेल. त्याची टिकवण क्षमता चांगली राहील का कांद्याची युरिया जर जास्त प्रमाणात वापरण्यात गेला तर. हा, जास्त प्रमाण झालं तर त्याच्या वाढ जास्त होईल आणि त्याच्या शेंड्यावर पिवळा रोग येतो करपा तो येईल जास्त. म्हणून तुमची जमीन कशी आहे, तुम्ही शेणखत किती वापरलं याचा लक्षात घेऊन हा युरियाचा डोस तुम्ही कमी अधिक करू शकता. पण मूळ डोस आहे, मुख्य डोस सुफला 2.5 ते 3 पोते तेवढा द्यावा आणि मग गरज तुम्हाला वाटली तर मग तुम्ही युरियाचा वापर करू शकता 20-25 किलो प्रति एकर प्रमाणे. आता आणखीन एक प्रश्न आलेला आहे आपल्याकडे. सोयाबीन पिकामध्ये फुलगळती कमी करण्याकरिता त्यांनी त्याकरिता सोल्युशन विचारलेलं आहे. तर ही जी फुलगळ होते ही सुरुवातीला होते की नंतर. नाही अहो ते असे फुलगळ केव्हा होते. सुरुवातीला होते. फुलगळ संदर्भात ज्यांनी प्रश्न विचारलाय ही फुलगळ कधी होते. किती व्यवस्थित येतो तर गाडी भेटत. तर माझ्या मताप्रमाणे सुरुवातीला आहे. तर त्याच्याकरता तुम्हाला सुरुवातीला पेट्रोलचा वापर करावा लागेल. आलं का लक्षात. काही सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलगळ होते. जमिनीतून त्याला अन्न शोषण करण्याकरता काही अडथळा म्हणजे कोरडी जमीन असेल तरी फुलगळ होईल. पाणी भरपूर साचलं असेल तरी फुलगळ होईल. आलं लक्षात. म्हणून मायक्रोलाचा वापर करा. काही नाही, पाणी व्यवस्थित आहे आणि पिकाची वाढ व्यवस्थित आहे पण फुलगळ होऊन राहिली तर मग मायक्रोलाचा वापर करा. 2 फवारे द्या मायक्रोलाचे 2.5 मिली प्रति लिटर. 1 लिटर मध्ये 2.5 मिली टाकून. तर त्याच्यात सूक्ष्म अन्नद्रव्य 7 आहेत. त्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा फायदा होऊन तुम्हाला म्हणजे फुलगळ थांबेल. हॅलो सर. सर लातूरवरून बोलतोय. सोयाबीन पिकामध्ये फुलधारणा होते पण शेंगामध्ये बीज धारणा होत नाही, ते कशामुळे होत असेल. फुलधारणा होते बीज नाही धरत नाही. शेंग तर पकडते. हो सर, शेंग पकडते पण त्याच्यामध्ये बीज धारणा होत नाही. बीज धारणा होत नाही म्हणजे याचा अर्थ असा की त्यावेळेस त्या पिकाला पाहिजे ते अन्न घटक उपलब्ध नसतात. जमीन हलकी आहे का. हो सर, मध्यम प्रकारात आहे. तर तुम्ही आता माती परीक्षण करा. इथून गेल्यानंतर तिथं कोणी पीक नसेल तर एक 10 इंच गड्डे करून एका शेतात 5 गड्डे करून त्याचं माती परीक्षण करा. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल अन्नद्रव्याचा पुरवठा कमी आहे. आला का लक्षात. दाणे बारीक पकडत असतील
सुरुवातीला ज्या शेंगा येते त्याच्यात बारीक दाणे येत असतील ना, उशिराच्या शेंगात दाणे पकडतच नाही. म्हणजे त्या पिकाला जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही. हॅलो माळी सर. हो. आम्ही फवारणी करताना बुरशीनाशक, कीटकनाशक आणि सिलिकॉन हे आणि मायक्रोन्यूटन जर फवारणी करताना मिश्रण हा चालतो का एवढा? नाही, हे असं मिश्रण करायचं नाही. कीटकनाशक, बुरशीनाशक, सिलिकॉन आणि त्याच्यामध्ये पुन्हा आणखी काही टाकून असं करू नका. जे मिसळता येते त्याची एक लिस्ट असते, कृषी विद्यापीठाकडे ती माहिती आहे. त्याच्यावर मिसळता येत असेल तर तेवढे मारू शकता, पण मिसळत नाही असे मारू नका. आलं का लक्षात? काय होते, एक ऍसिड युक्त असेल ना, हे दोन मिसळले त्याचं रूपांतर रिॲक्शन होऊन पाणी तयार होईल आणि त्याच्या पिकाला काही फायदा होणार नाही, कदाचित अपाय होऊ शकतो. म्हणून एकच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी करा. अजून एक प्रश्न आलेला आहे आपल्याकडे. सोयाबीन पिकामध्ये फ्लॉवरिंग आणि शेंगांची संख्या वाढण्याकरिता त्यांनी उपाय विचारलेला आहे. तर याच्याकरता आपण माती परीक्षण केलं नाही आणि सूक्ष्मद्रव्य तुम्ही टाकले नाही, म्हणून मायक्रोलाचे 2 फवारे मारायचे सुरुवातीच्या काळात. सुरुवातीच्या 1 महिन्याच्या ह्याच्यामध्ये 2 फवारे मारून द्या आणि जेव्हा फुलं लागणं सुरू होतील तेव्हा 2% युरियाचे 2 फवारे मारायचे. त्याच्यावेळी नाही युरिया मारला तुम्ही सुजेला मारू शकता. सुजेला 1 लिटर पाण्यामध्ये 5 ग्रॅम टाकून त्याचा फवारा मारू शकता. त्याच्यामध्ये 3ही आहे, नत्र, स्फुरद, पालाश. पण तुम्ही जर अगोदर भरपूर खत टाकले आहे म्हणजे DAP आणि पोटॅश, तर मग फक्त युरिया 2% वापरा, त्याचे 2 फवारे मारा 50व्या दिवशी आणि 70व्या दिवशी. म्हणजे शेंगाची संख्या वाढेल, दाण्याचं वजन वाढेल आणि उत्पन्न वाढेल. सर, सोयाबीन पिकामध्ये 50 दिवसाच्या नंतर बेसल डोस जो सेकंड डोस जर दिला तर पिकामध्ये काही होईल का? नाही, सेकंड डोस द्यायचाच नाही. बेसल डोस पेरतानाच द्यायचा आणि मग 50व्या दिवशी आता आपण बंद येत नाही, बंद झाली ती हॅलो. हा, शेतकरी बंधूंनो, आता काही प्रश्न असतील तर आपण कार्यक्रमाच्या शेवटी सुद्धा आपण विचारू शकता. मी माळी सरांना धन्यवाद करतो की त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. ह्या कार्यक्रमामध्ये एक माती परीक्षण जे आहे, माती परीक्षणाचा मुद्दा फार महत्वाचा आहे. सरांनी सांगितलं आहे आणि सगळ्यांनी म्हटलं आहे की माती परीक्षण केल्याशिवाय आपण शेती करू नये. आधी माती परीक्षण करून घ्या. जे काही आपल्या जे काही आपल्या समस्या आहेत आपल्या पिकाबद्दल, त्या चार्जिंग संपली, आता स्विच ऑफ होईल लॅपटॉप, काय करू? बऱ्याच समस्या ज्या आहेत आपण माती परीक्षण केल्यानंतर सुटू सॉल्व्ह होतील. आणि माती जी आहे हिला जितके अन्न घटक आपल्याला पाहिजे ते सगळे अन्न घटक आपल्या शरीराला सुद्धा पाहिजे. आणि आपल्या शरीराला आणि मातीची रचना सारखी आहे. जितके अन्न घटक आपल्या शरीराला पाहिजे तितके अन्न घटक मातीला सुद्धा पाहिजे. म्हणून माती परीक्षण हे जे आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात आधी आपण माती परीक्षण करून घ्यावे आणि माती परीक्षण केल्याशिवाय पिकं घ्यायचे नाही किंवा शेती करू नये. ज्या कोणी शेतकरी बांधवांनी जर माती परीक्षण केले नसेल तर ते आधी माती परीक्षण करून घेतील. आणि ह्या कार्यक्रमाच्या शेवटीला आमचे जे कृषी सेवा केंद्राचे जे मुलं आहेत ते त्यांना तुम्हाला माती परीक्षण बद्दल ते माहिती देतील की मातीचा नमुना कसा घ्यावा ते तुम्हाला सांगतील. ते सगळं माहिती करून घ्यावं. यानंतर या कार्यक्रमाचा पुढचा भाग जो आहे मी आमच्या एरिया इन्चार्ज आहेत उस्मानाबाद एरियाचे आणि नगर एरियाचे इन्चार्ज भगवान साहेब यांना हँडओव्हर करतो. आपला जो उस्मानाबादचे जे सायंटिस्ट आहेत ते आपल्याला बॅलन्स अँड सस्टेनेबल यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट बद्दल माहिती देतील. कार्यक्रमाच्या शेवटी जर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण त्याचं निवारण करूया. मी भगवान साहेबांना विनंती करतो की ते पुढचा कार्यक्रम करावा.
धन्यवाद सर. आवाज येतोय का? हॅलो बोला बोला हॅलो बोला. हा आवाज धन्यवाद सर. मी डॉक्टर भगवान आरबाट, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. जो आपला आजचा विषय की आत्मनिर्भर भारत आझादी की अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित RCF चे डायरेक्टर तसेच कृषी विभागाचे संचालक श्री झेंडे साहेब आणि आपण सर्व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि आपण सर्व शेतकरी बंधूंनो, आजचा जो आपला विषय आहे की आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास रासायनिक खतांचा वापर करतच आहोत. पूर्वी ज्यावेळेस रासायनिक खत नवीन आलते त्यावेळेस शेतकऱ्यांना एनकरेज केलं जायचं की रासायनिक खतांचा वापर सुरू करा, परंतु आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सांगायची गरज नाही. परंतु आता आपण जर पाहिलं रासायनिक खतांच्या बाबतीत तर आपल्या रासायनिक खतं तेच आहेत, आपल्या जमिनी सुद्धा त्याच आहेत, परंतु आपल्या पिकामधील खताच्या प्रमाणामध्ये उत्पादकता ही निश्चितच कमी होऊन येते. कारण की इथं आपला खतांचा संतुलित वापर जमिनीच्या दृष्टीनं होत नाही किंवा जमिनीचं जे काय आरोग्य आहे ते दिवसांदिवस खालवत जात आहे. त्याच्यामध्ये प्रमुख कारण असेल त्याच्यामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालेला असेल किंवा अन्य घटक असतील. आरबाट तुमचा निखिल आवाज येत नाही त्यांचा. निखिल म्यूट केलेला आहे, आवाज करा, अनम्यूट करा. मानकर साहेब, आरबाट आहे, त्यांचा आवाज येत नव्हता. आता येतोय, बोला. हो येतोय. नमस्कार सर. आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत आझादी अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त मी आज सर्व अतिथींचे इथे स्वागत करतो आणि उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे. आज आपण जर परिस्थिती जर पाहिली तर आज आपण मोठ्या प्रमाणावरती शेतकरी रासायनिक खताचा वापर करतच आहेत, परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतुलित पद्धतीने ह्या रासायनिक खताचा वापर होत नाही. म्हणजे संतुलित पद्धतीने म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस पूर्वी आपल्याकडे रासायनिक खतं आलते त्यावेळेस आपण जर रेशो जर पाहिला तर त्यावेळेस 1975-80च्या दशकामध्ये 1 किलो जर रासायनिक खत आपण जर वापरला तर ते 15 किलोने वाढत होते. परंतु आता जमिनी त्याच आहेत, रासायनिक खतं सुद्धा तेच आहेत, परंतु त्या रासायनिक खताची कार्यक्षमता कमी झालेली आहे. तर आज जर आपण रेशो जर काढला रासायनिक खताचा 1 किलो जर रासायनिक खत आपण जर वापरलं तर आपली अन्नधान्याची उत्पादकता ही फक्त 4 ते 5 किलोनच वाढत आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काय फरक पडलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे शेतकरी मागची पिढी असेल किंवा चालू पिढी असेल, जमिनी त्याच आहेत, रासायनिक खतं तेच आहेत, फक्त त्या जमिनीमध्ये जे काय फरक पडलाय तो म्हणजे त्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा दिवसेंदिवस खालवत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं म्हणावं त्या प्रमाणामध्ये आज प्रतिसाद देत नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांना ज्यावेळेस रासायनिक खते सुरुवातीला शिफारसी आलत्या रासायनिक खताच्या, त्यावरती सुद्धा प्रत्येक विद्यापीठानं शिफारस केली की रासायनिक खतं वापरण्यापूर्वी आपण जवळपास 4 ते 5 टन शेणखत खताची त्या पिकामध्ये जी काही विद्यापीठानं शिफारस केलेली आहे रासायनिक खताची असेल त्या पद्धतीमध्ये ते आपल्याला खतामध्ये वापर करायचा होतो. परंतु ह्या कालांतरामध्ये काय झाले की रासायनिक खते शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यास सोपे झाले, परंतु शेतकऱ्यांना त्या पद्धतीमध्ये जे काही शेतावरती शेणखत, गांडूळ खत किंवा इतर सेंद्रिय निविष्ठा जायला पाहिजे होती ती गेली नाही आणि त्यामुळे दिवसांदिवस आपल्या रासायनिक खताची कार्यक्षमता कमी होते. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट की आपला जो काय रासायनिक खताचा वापर होतो तो अवेळी होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने त्याचा वापर केला जात नाही. कारण की रासायनिक खतं जर योग्य पद्धतीने जर दिली तर त्या रासायनिक खताचे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट आपल्याला मिळतात. तर सर्वप्रथम आपल्याला या रासायनिक खतं म्हणजे जे काही आपलं जमिनीचं आरोग्य आहे हे आरोग्य जर आपल्याला या आरोग्य जर माहीत करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल की त्याच्यामध्ये आपल्याला माती परीक्षण करावे लागेल. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण माती बऱ्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की मातीसाठी नमुना घेऊन या, परंतु बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात की एखाद्या ठिकाणची माती आणतात
वरची माती आणतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काडी कचरा असतो आणि ते ऑर्गॅनिक कार्बन त्या रिपोर्टचं जास्त येते आणि बाकीचे सुद्धा घटक जास्त आहेत. परंतु ज्यावेळेस आपण माती नमुना घेतो त्यावेळेस माती नमुना हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असणं अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण की माती नमुना जर आपण घेतला योग्य पद्धतीनं घेतला तरच आपल्याला त्या माती परीक्षणाचे रिपोर्ट्स आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं येतील. तर माती नमुना घेत असताना आपल्याला जवळपास एकाच ठिकाणची माती न घेता जवळपास आपलं जो काही शेत असेल जवळपास आपण आपली जर एक लगट जर जमीन असेल आणि सगळी सारखी असेल 10 एकर पर्यंत तर आपण तिथे एक मातीचा नमुना घेऊ शकतो. परंतु एका एकर मध्ये जर अर्धी हलकी असेल, अर्धी भारी असेल किंवा अर्धी मुरमाड असेल तर त्यामध्ये आपल्याला जवळपास तशा जमिनीमध्ये 1 ते 2 ते 3 मातीचे नमुने घेणे अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यानुसार आपण विभागणी करणं आणि त्यानुसार आपण प्रत्येक मातीचा नमुना घेण्यासाठी जवळपास 8 ते 10 ठिकाणची आपल्याला माती गोळा करावी लागते. ती सुद्धा झिगझॅग पद्धतीने आणि त्यामध्ये आपल्याला असं करावं लागते की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला व्ही नॉच पद्धतीचा आपल्याला तिथे खड्डा खांदावा लागतो आणि दोन्ही बाजूची माती घेऊन त्या टोपलीमध्ये टाकावं लागते. आणि अशी 8 ते 10 ठिकाणची माती गोळा केल्यानंतर एकजीव माती ती करायची आणि त्यातली 1 किलो माती आपल्याला तपासणीसाठी माती परीक्षण लॅबमध्ये आपल्याला द्यायची. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जवळपास त्या जमिनीचा pH असेल, EC असेल, सेंद्रिय कर्ब असेल, नत्र, स्फुरद, पालाश किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील या सर्वांची आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती भेटते. आणि जे अन्न घटक कमी आहे किंवा जे अन्नद्रव्य आपल्या जमिनीस मोठ्या प्रमाणात लागते किंवा जास्त लागते कमी लागते त्यानुसार जर आपण जमिनीला जर दिले तर तिथं आपल्या त्या पिकामध्ये सुद्धा चांगले आपल्याला रिझल्ट दिसून येतील. तर त्यानंतर आपण बऱ्याच वेळेस माती परीक्षण केल्यानंतर तिथं शेतकऱ्यांना रिपोर्ट देतो किंवा आपल्याला मागील 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनानं सुद्धा जमीन आरोग्य पत्रिका अभियान अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आलेल्या आहेत. परंतु बरेच शेतकरी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लक्षात येत नाही की आपण त्याच्यामध्ये डोस किती वापरायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये असं पूर्ण जे काय आता नवीन जमीन आरोग्य पत्रिका आलेत त्यामध्ये पूर्ण समोर दिलेलं असते की तुम्ही एकरी याचा सोयाबीन मध्ये किती वापर केला पाहिजे. जे काही तुमचे प्रमुख पीक आहेत त्या पिकामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला डोस दिलेला जातो. आता जमीन माती परीक्षणाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की बरेच शेतकरी आपले जे काही शासनाच्या योजना आहेत, फळबाग योजना असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सांगितलं जाते की आपण माती आणि पाणी परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतात. परंतु आता इतर पिकांमध्ये तरी थोडंफार धकतंय, परंतु ज्यावेळेस आपण फळबाग लावत असतो त्यावेळेस आपल्याला तिथं माती परीक्षण करणं अत्यंत महत्वाची बाब आहे. इतर घटक आपण जमिनीमधले सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो, कमी करू शकतो किंवा नत्र, स्फुरद, पालाशीचं मात्रा कमी जास्त करू शकतो. परंतु एखादी जमीन जर चुनखडी युक्त असेल किंवा त्या जमिनीमध्ये चुन्याचं जर मुक्त चुन्याचं प्रमाण जर 10% किंवा 15% वरी असेल तर त्या जमिनीमध्ये जर आपण शेतकऱ्यांनी जर फळबागाची लागवड जर केलेली असेल तर भविष्यामध्ये त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं त्या बागेला अडचणीत येऊ शकतात. कारण की ज्यावेळेस मुक्त चुनखडीचं प्रमाण त्या जमिनीमध्ये जवळपास 10% वरी जर असेल आणि तिथं जर शेतकऱ्यांनी आंबा किंवा मोसंबी गटातली जर फळपिकं जर घेतले तर त्या पिकामध्ये जवळपास फुलगळ आणि फुलांची धारणा कमी होईल, फळगळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. परंतु त्यावेळेस शेतकरी म्हणतात की आम्हाला याच्यामध्ये काय उपाय असेल तर त्याच्यामध्ये काही सांगा. परंतु त्यावेळेस आपल्या जमिनीच्या ज्या भूगर्भामध्ये जे काही चुन्याचे जे काही पट्टे पसरलेले असतात ते काय आपण त्याच्यामध्ये बदलू शकत नाहीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना बाग घेतल्यानंतर 8 ते 10 वर्षानंतर त्या बागा सुद्धा काढून टाकाव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करण्या अगोदर तर निश्चितच तिथं त्यांनी त्या जमिनीचं माती परीक्षण करणं अत्यंत महत्वाची बाब आहे. जेणेकरून त्याचे जे काय भविष्यातले खर्च त्या लागवडीसाठी किंवा मेहनत असेल किंवा सुरुवातीला ते फळझाड जवळपास 5-6 वर्ष चांगल्या पद्धतीनं वाढते, परंतु फुलोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना धोका दिसतो. याचं प्रमुख कारण असं आहे की ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुन्याची उपलब्धता असते त्यावेळेस जमिनीमधला तो झाड मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरस किंवा स्फुरद घेऊ शकत नाही आणि त्या झाडानं जर स्फुरद जर नाही घेतलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं फुलांचं प्रमाण लागण्याची शक्यता कमी असते किंवा लागले तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ होते. फुलं जरी लागले तर मोठ्या प्रमाणामध्ये नंतर चुन्याचं आवरण जाऊन तिथं फळगळ मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांना माती परीक्षण करणं अत्यंत महत्वाची बाब आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की माती परीक्षण केल्यानंतर आपले जे काही माती परीक्षणाचे रिपोर्ट्स आहेत
त्या रिपोर्ट्स अनुसार शेतकऱ्यांनी तिथं जे अन्नद्रव्याची कमतरता आहे त्या अन्नद्रव्याची आपल्याला तिथं शिफारस करणं, किंवा एखादा अन्नद्रव्य जर अत्यंत कमी असेल तर तिथं त्या शिफारसीच्या 50% त्याची मात्रा वाढवायची. मध्यम कमी असेल तर तिथं आपल्याला शेतकऱ्यांनी 25% तिथं मात्रा वाढवायची. एखादा अन्नद्रव्य जर जास्त असेल तर तिथं जवळपास त्या पिकाच्या याच्यामध्ये 25% त्या अन्नद्रव्याची मात्रा कमी करायची. तर या पद्धतीनं आपण माती परीक्षण करून त्याच्या रिपोर्ट्स आणून जर अन्नद्रव्याचं प्रमाण जरी वापरलं तरी त्याच्यामध्ये चालते. दुसरी महत्वाची बाब आहे की शेतकरी रासायनिक खतांचा वापर तर करतातच, परंतु आपल्याला माहिती की रासायनिक खतं जरी असले तरी ते जमिनीमध्ये गेल्यानंतर त्यांना कुजवण्यासाठी जीवाणू लागतात आणि हे जीवाणू मार्फतच ते पिकामध्ये कार्य करत असतात. मग जमिनीमध्ये जर जीवाणूंचं जर प्रमाण कमी असेल, म्हणजे सेंद्रिय कर्बाचं जर प्रमाण कमी असेल, तुम्ही किती जरी तुम्ही रासायनिक खतं जर टाकले तर तिथं तुमची उत्पादकता ही जेवढं ते जीवाणूला त्यांच्या क्षमतेमध्ये तेवढेच ते कार्यरत करतील आणि तुमच्या पिकाला उपलब्ध करून देतील. त्यामुळे कोणतेही रासायनिक खतं वापरायच्या अगोदर ते आपल्याला जमिनीमध्ये त्या सेंद्रिय कर्ब आपल्याला टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या खतांची कार्यक्षमता वाढेल. जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्याला एखाद्या लिटर दुधाचं जर दही करायचं असेल तर ते आपण दूध 4-5 दिवस तसंच ठेवलं तरी चालत नाही, परंतु एखाद्या रात्री आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जरी विरजण टाकलं तर दुसऱ्या दिवशी त्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होते. म्हणजे त्या पद्धतीने ते जीवाणू मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करतात आणि पूर्ण 1 लिटर दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतात. तर मग अशाच पद्धतीने आपण थोडे जरी आपल्या जमिनीमध्ये जीवाणू जर टाकले तर निश्चितच आपल्याला ते जीवाणू थोडा जरी आपण रासायनिक खत जर टाकला तर त्याला कार्यरत करतात आणि आपल्या पिकामध्ये त्या पिकाची कार्यक्षमता वाढवून देतात. तसेच शेतकरी आपण आज बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस पीक लागवड असते त्या पीक लागवडीमध्ये खताचा वापर करत नाहीत आणि लागवड केल्यानंतर त्यांचं तण नियंत्रण झाल्यानंतर जसं की ऊस असेल, कांदा असेल किंवा इतर फळबाग असतील याच्यामध्ये उशिरा खत देतात. आपल्याला इथं सांगायचं महत्वाची बाब आहे की जसं युरिया आपण पिकाला शिपल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये लागू होतो, तसं त्यातला स्फुरद असतो, पालाश असतो, DAP मध्ये स्फुरद असेल ते जवळपास पिकामध्ये जमिनीमध्ये दिल्यानंतर जवळपास 40 ते 50 दिवसानंतर लागू होतो. मग तो सुद्धा मुळाच्या सान्निध्यामध्ये जर असेल तर ते पिकं घेऊ शकतात. जसं की आपण युरिया शिपला तरी काही प्रमाणामध्ये पाण्यासोबत तो खाली मुळापर्यंत जाऊ शकतो, किंवा जास्त जर पाणी जर झालं तर तो पीक जमिनीच्या बाहेर सुद्धा त्या पाण्यासोबत वाहून जाऊ शकतो, किंवा जास्तीत जास्त 9 फूट खाली खोल सुद्धा जाऊ शकतो. परंतु हे युरिया आपल्याला याचे DAP मध्ये असेल, युरिया 10-26-26 मध्ये असेल, 18-10 मध्ये असेल, ते युरियाचे रिझल्ट आपल्याला दिसतात आणि शेतकऱ्यांना वाटते की आपला पूर्ण खत लागू झाला. परंतु त्या खतामध्ये जे काही दुसरे घटक असतात, स्फुरद असते, पालाश असते, ते घटक पिकांना लागू होत नाहीत. तुम्ही जसे जमिनीवरती स्फुरद टाकताल, पालाश टाकताल, ते 1 इंच सुद्धा खाली हलत नाहीत आणि ते जाग्यावरती स्थिर राहतात आणि आपले मुळं काय वर येऊन ते खत घेऊ शकत नाहीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या नत्राचा अंश पिकास लागू होतो आणि स्फुरद आणि पालाश तसे स्थिर राहतात आणि तिथून पुढे जवळपास 40 ते 50 दिवसानंतर पिकांना काही प्रमाणामध्ये लागू होतात. त्यामुळे आपली जी काय रासायनिक खताच्या शिफारसी असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे काय पिकं असतात त्याच्यामध्ये आपल्याला तृणधान्यामध्ये शिफारस असते की 4:2:1 गंधक म्हणजे 1 या प्रमाणामध्ये खत द्यायचं. जिथं कडधान्य असेल तिथं 1:2 या प्रमाणामध्ये खताची शिफारस असते. त्या प्रमाणामध्ये आपण जर खतं दिले तिथं खताचा कार्यक्षम पद्धतीनं वापर होऊ शकतो. आणि स्फुरद आणि पालाश हे कधी सुद्धा आपण पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पेरणी अवस्थेमध्ये मुळाच्या सान्निध्यामध्ये आपण पेरून देणं अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण की मुळाच्या सान्निध्यात आपण स्फुरद आणि पालाश आपले खत जर नाही गेले तर मुळं आपले वरती येऊन ते आपला खत घेणार नाहीत आणि हे स्फुरद आणि पालाश खतांना जमिनीमध्ये वितळायला जवळपास 40 ते 50 दिवस लागतात. जसं की आपण युरियाचा बऱ्याच वेळेस स्प्लिट डोस मध्ये आपण रूपांतर करतो. जिथं तृणधान्य वगैरे तिथं आपण काय करतो, युरिया हा 2 किंवा 3 विभागणीमध्ये सुद्धा द्या म्हणून सांगतो. कारण की युरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत असते, काही प्रमाणामध्ये पाण्याद्वारे तिची लिचिंग होत असते आणि त्या पद्धतीमध्ये आपण युरियाचं स्प्लिटमध्ये देऊ शकतो. परंतु स्फुरद आणि इतर खतं आपल्याला जमिनीमध्ये देणं अत्यंत पेरणीच्या वेळेस देणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती नत्र, स्फुरद, पालाश हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी या खताची ओळख आहे. परंतु या खताबरोबरच आज मोठ्या प्रमाणामध्ये गंधक सारखं अन्नद्रव्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये कमतरता आपल्याकडे आढळून येत आहे. गंधक त्यानंतर असेल मॅग्नीज असेल, तसंच आज आपण मागील वर्षी पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनमध्ये
झिंक आणि आयर आणि गंधकचं हे कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये डिफिशियन्सी आढळून आली. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की सोयाबीनचं झाड उगवताच पांढरे पानं किंवा थोडे फिकट पिवळसर पानं उगवत होते. आणि ज्या शेतकऱ्यांनी त्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी तिथं युरियाचा भडीमार वापर केला, परंतु ते नियंत्रित आलं नाही. त्या शेतकऱ्यांनी जिथं झिंक किंवा फेरस किंवा गंधक याची मात्रा दिली होती तिथे एक आढळून आलं नाही. किंवा त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी याची फवारण्या केल्या, फॉलियर ऍप्लिकेशन केलं, त्याच्यामध्ये 2 फवारण्यामध्ये त्यांचं कमतरता निघून निघाली. आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कमी प्रमाणात अति अल्प प्रमाणात लागतात. म्हणजे एकरी 10 किलो बोरॉन सारखे फक्त एकरी 2 किलो, फेरस सारखे एकरी 8 किलो हे कमी जरी लागत असतील तर ते इतर अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणामध्ये पिकात चव वाढून देतात. म्हणजे जसं की आपल्या जेव्हा आहारामध्ये सुद्धा आपण अन्न फक्त वरण भात पोळी जरी खात असो, थोडं लोणचं जर त्याच्यासोबत जर असेल तर आपण अर्धी पोळी जास्त खातो. म्हणजे ते त्या जे काय जेवण आहे त्या जेवणाची ती आपल्याला टेस्ट वाढवतो. तसंच हे जे आपण ते म्हणतो गंधक असेल, आपल्याला जास्त नाही, एकरी फक्त 10 किलो वापर करायचा आहे. आपण जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आपण खतं देतो DAP 10-26-26 ती एखादी बॅग कमी करणं आणि त्याऐवजी आपण हे गंधक किंवा मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 याचं जर आपण त्याच्यामध्ये जर इम्प्लिमेंटेशन केलं तर तिथं खतांचा संतुलित वापर होण्यास मदत होईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या जमिनीमध्ये किंवा त्या पीक उत्पादन वाढीमध्ये चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते. तसंच हे जे काही अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्याचा संतुलित वापर करणं सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. एखादं अन्नद्रव्य जर जास्त झालं तर दुसरं नक्कीच ते पीक कमी खाते. जसं की आपण एखादं जर आहारामध्ये एखादं आहार जर जास्त घेतला, पोळी भातच जर खात राहिलो, निश्चितच आपण पोळी कमी खाऊ किंवा भाजी कमी खाऊ. तसंच या पद्धतीमध्ये सुद्धा प्रत्येक अन्नद्रव्य हे संतुलित मात्रेमध्ये किंवा ज्या पिकामध्ये जी काही रासायनिक खताची शिफारस आहे त्या प्रमाणामध्ये जर दिलं त्या पिकामध्ये उत्पादकता ही जास्त येते. हे जर आपल्याला संतुलित जर आपल्याला हे सगळं करायचं जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्बापासून सुरुवात करणे, तर त्याबरोबर जे काही खतांच्या शिफारसी आहेत त्या शिफारसी अनुसार आपल्याला खर्च देणं गरजेचं आहे. आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा सुद्धा वापर करत आहोत. सेंद्रिय कर्ब टाकणं अत्यंत महत्वाची बाब आहे. मग सेंद्रिय कर्ब आपण कोण्या माध्यमातून टाकू शकतो? त्याच्यामध्ये आपल्या शेतावरील शेणखत असतील किंवा इतर जे काही आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे गुरंढोरं सुद्धा राहिली नाहीत किंवा ट्रॅक्टर चलित शेतीमध्ये प्रत्येक शेतकरी या जमिनीची मशागत हा ट्रॅक्टरनंच करतो. पेरणी फक्त आंतरमशागतीमध्ये एखाद्या वेळेस बैलाचं काम पडत आहे. परंतु मग बैलच जर नसतील तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे जे काही जीवाणू निर्मिती आपण करत आहोत ते जीवाणू आपल्या शेतावरती जाणार नाहीत. मग याच्यामध्ये आपल्याला आता काही आपल्याकडे कल्चर चालेल किंवा आपण त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र आहे त्यांनी काय अशा क्षेत्रामध्ये त्यांनी हिरवळीसारखी खतं जर काही शेतावरती जर पेरले, आपल्या जी काही जमीन आहे त्या जमिनीच्या 10% क्षेत्रावरती हिरवळीचे खतं दरवर्षी आलटून पलटून जर पेरले तर निश्चितच तिथं शेतकऱ्यांना त्या जमिनीमध्ये आपल्याला माहिती 20 किलो जर आपण ढेंच्या जर एकरी जर पेरला तर त्या 20 किलोपासून जवळपास आपल्याला 6 ते 7 टन आपल्याला बायोमास निश्चितच मिळतो. आणि हा आपण जर जमिनीमध्ये जर गाळला तर त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर अन्नद्रव्य सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये वाढतात आणि आपल्याला त्या जमिनीमध्ये आपल्याला थोडा जरी आपण रासायनिक खत जर वापर केला तर निश्चितच आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन भेटून येतं. फक्त त्याच्यामध्ये आपला अडचण का समस्या काय की त्यामध्ये आपलं एक खरीपाचं पीक आपल्या हातचं वाया जाते. परंतु ते जर एकदा जर आपण गाळलं तर 3 वर्ष आपल्याला त्या जमिनीमध्ये सतत सेंद्रिय कर्ब आपल्याला चांगल्या पद्धतीनं भेटू शकतो. तसंच मोठ्या प्रमाणावरती आपण काडी कचरा किंवा शेणखत किंवा मेंढ्या बसवणे हे सुद्धा आपण शेतावरती करू शकतो. परंतु एखाद्या वेळेस आपण शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल शेणखत सुद्धा टाकत नाहीत कारण की तिथे तणांचा प्रादुर्भाव शेणखत टाकल्यानं जास्त होतो, पुन्हा खरपण्याचा खर्च वगैरे. परंतु असं जर आपल्याकडे शेणखत किंवा शेतातला काडी कचरा जर असेल, शेणखतामध्ये आपण एकत्र केला, त्याच्यावरती जर आपण वेस्ट डिकम्पोजर कल्चर सारखं जर कल्चरचा वापर केला, म्हणजे ते आपल्याला माहिती गाझियाबाद NIST गाझियाबादचं कल्चर आहे, ते आपण 200 लिटर पाण्यामध्ये 3 ग्राम जर टाकलं आणि त्याच्यामध्ये 2 किलो गुळ टाकला, 7 दिवस जर ढवळला, त्याचं कल्चर एकदम आंबूस वास येते आणि ते आपण जर शेणखतावरती काडी कचऱ्यावरती जर टाकलं तर ते जवळपास 90 दिवसामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीने तयार होते. की जे की आपलं रासायनिक जे की आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये त्या पद्धतीने 3 ते 4 वर्ष आपल्याला ते आपलं खत तयार व्हायला लागतात. ते ह्या कल्चरचा वापर करणं सुद्धा गरजेचं
तसंच विद्यापीठामध्ये बायोमिक्स कल्चर हे बायोमिक्स कल्चर जरी आपण उखंड्यामध्ये जर टाकलं तर जे काही आपल्या उखंड्यामध्ये बुरशी तयार होती ही सड आपली जागच्या जागी थांबेल आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला खत आपल्याला चांगल्या पद्धतीचा मिळून जाईल. नागपूर जरा आवाज म्यूट करा. नागपूर. तसेच आपल्याला जे काही आपल्या शेतामध्ये जे काही काडी कचरा आहे याचा सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र केला, त्यामध्ये वेस्ट डिकम्पोजर कल्चर वापरून जर जागेवर कुजवली तर तिथं निश्चितच आपल्याला फायदा होईल. तसंच आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस पीक लागवड आहे आणि बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची पाचक मोठी ऊस गेल्या पडते तर पाचटीची जर आपण कुट्टी केली आणि त्याच्यावरती जर काही प्रमाणामध्ये आपले खत वापरले किंवा सारखे खत जर वापरले तर ते लवकरात लवकर पिकामध्ये त्या पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची सुद्धा कॅपॅसिटी वाढेल आणि निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सुद्धा वाढेल. तसंच आपल्याकडे आणखीन काय पर्याय की त्याच्यामध्ये जर तणांचा प्रादुर्भाव आपल्याकडे जर जास्त आपल्याला शेणखतापासून जर वाटत असेल तर त्या शेणखताचं जर आपण गांडूळ खत जर निर्मिती केलं, गांडूळ खतामध्ये जर रूपांतर केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गांडुळाच्या पोटातून एकदा जर पूर्ण जी विष्ठा जर आत बाहेर जर गेली तिथं चहाच्या पत्तीसारखी पावडर तयार होईल आणि निश्चितच आपल्याला तिथं जवळपास फक्त 5 ते 10% आपल्याला तिथं तणांचा प्रादुर्भाव दिसून येईल आणि हे गांडूळ खत आपण पेरणी यंत्रानं सुद्धा पेरू शकेल. आपल्याला माहिती गांडूळ खत तयार करण्यासाठी आपल्याला फारसं काही लागत नाही. पूर्वी तरी आपण बांधकाम वगैरे करत होतो. आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये प्लास्टिक बेड किंवा टेट्रा बेड सुद्धा उपलब्ध झालेले आहेत 4x12 4x15 या साईज मध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा आपण जर आपले शेतातला अर्धवट कुजलेला काडी कचरा जर त्याच्यामध्ये टाकला त्याच्यावरती जर 2 किलो जर गांडूळ सोडले तर निश्चितच आपल्याला 2-2.5 महिन्यामध्ये आपण गांडूळ खत जवळपास 700 ते 700 किलो आपण तयार करू शकतो. आणि आपल्याला माहिती गांडुळांची किमया फार मोठी आहे. एक गांडूळ जर आपण घेतलं तर एका गांडुळापासून वर्षाकाठी जवळपास 250 गांडूळ तयार होतात. म्हणजे 250 गांडूळ तयार झाली की म्हणजे जवळपास एका महिन्यामध्ये 2 किलो गांडुळाचं कल्चर जवळपास 4 किलो कल्चर तयार होते आणि शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास गांडूळ खत निर्मिती चालू आहे आणि इथं शेतकरी रासायनिक खताबरोबर काही प्रमाणामध्ये गांडूळ खत सुद्धा वापरून त्या म्हणजे रासायनिक खतावरला खर्च कमी करून रासायनिक खताची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी गांडूळ खताचा वापर करणं गरजेचं आहे. तसंच जे काही आपल्या इतर जे काही हे असतात म्हणजे युरिया ट्रीटेड निंबोळी केक ट्रीटेड युरिया याचा सुद्धा आपल्याला वापर करणं अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. तर मी तर आपला जास्त वेळ घेत नाहीये परंतु एवढंच इथं सांगू इच्छितो की आपण हे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खत वापरत आहेत याबरोबर खताची आपल्याला कार्यक्षमता किंवा संतुलित पद्धतीनं खत वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सुद्धा त्याच पद्धतीनं वाढवणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण थोडा जरी रासायनिक वापरला तर निश्चितच आपल्याला तिथं उत्पादकता ही सुद्धा चांगल्या पद्धतीने येऊ शकते. तर आपल्याला इथं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपले सर्वांचे जर इथं काही प्रश्न जर असतील तर निश्चितच आपण इथं विचारू शकता. चव्हाण साहेब, पहिल्यांदा आता जे वक्ते बोलत होते त्यांचं नाव भगवान आरबाड साहेब, हे कृषी विज्ञान केंद्र उस्मानाबादचे होते का? पहिल्यांदा परिचय करून देणं अपेक्षित होतं. हो तर नमस्कार, मी डॉक्टर भगवान आरबाड कृषी विज्ञान तुळजापूर येथील मृदशास्त्रज्ञ म्हणून काम करतो. तर सर सुरुवातीला ते म्यूट असल्यामुळे तो सुरुवातीचा पार्ट कदाचित गेला असेल. असो, काय हरकत नाही. शेतकरी बांधवांनो, आता आपल्याकडे आरबाड साहेब, डॉक्टर आरबाड साहेब आपल्या सोबत आहेत. आपले माती परीक्षण आणि इतरही पिका संदर्भात काही आपले प्रश्न असतील तर विचारू शकाल. कोणी विचारतंय का? पहा, नसेल तर पुन्हा बोलता येईल. भगवानराव चव्हाण साहेब, आशिष जन्माळे काहीतरी विचारतायत. सर नमस्ते, माझा प्रश्न असा आहे, शेतीमधील जे वेस्ट
हा वेस्ट मटेरियल. त्याला कुजवण्याकरता प्रॉपर मेथड काय असेल ते सांगू शकता का? हो, आता जे काय आपलं शेतीमध्ये जे काय वेस्ट मटेरियल निघते मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात की उखंडे खोल खांदतात मोठ्या प्रमाणामध्ये. खोल खांदल्यानंतर काय होते, खालचा जो भाग आहे ते सडण्यामध्ये जातो, मधला जो भाग आहे तो कुजतो आणि वरचा भाग हा तसाच राहतो. तर आपल्याला योग्य पद्धतीने जर उखंडे कुजवायचे असतील किंवा मटेरियल कुजवायचं असेल तर आपल्या जमिनीच्या वरी आपण नॅडर बांधून केलं आणि त्याला त्या हौदाला जर आपण अशा खिडक्या सोडल्या आणि त्याच्यामध्ये जर आपले जे काही वेस्ट मटेरियल ते जर टाकलं आणि त्याच्यामध्ये जर आपण वेस्ट डिकम्पोजर सारखे कल्चरचा जर वापर केला तर आपला योग्य पद्धतीने उखंडा तिथे म्हणजे वेगळा आपण जर अतिशय खोल जर उखंडे घेतले तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खालच्या भागामध्ये चढ होते आणि चढ जर भाग आपल्या शेतावरती जर गेला तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उंबीचा प्रादुर्भाव किंवा त्या पिकामध्ये मर रोगासारखा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला जमिनीच्या वरच्या भागामध्ये किंवा आपला ढीग तसा जरी असेल तर त्याच्यामध्ये आपण वेस्ट डिकम्पोजरचं पाणी जरी टाकलं तर तिथं निश्चितच आपला उखंडा जवळपास लवकरात लवकर कुजेल. फक्त त्याला आपल्याला आलटून पलटून 15-1 दिवसाला तिथं त्याला मॉइश्चर देणं अत्यंत महत्वाची बाब आहे. म्हणजे त्या उखंडामध्ये ओलावा निर्माण करणं अत्यंत महत्वाची बाब आहे. तर निश्चितच वेस्ट डिकम्पोजर ह्या कल्चरचा आपण तिथं वापर करणं गरजेचं आहे. हा सर. बोला चव्हाण साहेब बोला. हा पुढील प्रश्न विचारणार आहे. मला वाटतं सुनील तिडकेंचे तिथून आवाज येतोय, त्यांना म्हणा म्यूट करा. बोला भगवानराव. हा सर. उस्मानाबाद जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी मान्य श्री टी. चिमन शेट्टे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. राज्यस्तरावरील मान्यवर आरसीएफचे सर्व सन्मान्य अधिकारी, कृषी विभागाचे सर्व सन्मान्य अधिकारी, उस्मानाबाद जिल्ह्यातील माझे सर्व सहकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. यासाठी लागणारे खत आणि खताचा संतुलित वापर यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 100% गावामध्ये जमीन आरोग्य पत्रिका या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार क्षेत्रीय स्तरावर कृषी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर खताचा संतुलित वापर व्हावा यासाठी कंपोस्ट आणि रासायनिक खत याचा संतुलित वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च कमी व्हावा म्हणून आणि जिल्ह्यातले प्रमुख पीक सोयाबीन जे आहे तर यासाठी लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना घरचे जे सोयाबीन आहे त्या सोयाबीनचा बियाणे म्हणून वापर करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर प्रत्येक गावामध्ये कृषी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत मार्गदर्शन करीत आहोत आणि गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता खरीप हंगामामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शेतकऱ्याकडे घरचे सोयाबीन वापरण्यापूर्वी पण क्षमता तपासून ते बियाणं वापरणे आणि पेरणी करीत असताना शेतकऱ्यांकडून पेरणी करणे, त्याचबरोबर पेरणीसाठी बीपीएफ तंत्राचा वापर करून कमीत कमी बियाणं लागेल यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्याचा लेखाजोखा ज्या वेळेला आम्ही मांडला
त्यावेळेला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची जवळपास 65 कोटीची बचत होते आहे. आणि हे करीत असताना त्या पिकाला लागणारी जी खतं आहेत, या खताचा संतुलित वापर होण्यासाठी माती परीक्षण करण्याबरोबरच त्या शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये त्या जमिनीच्या आरोग्य पत्रिका बोर्ड लावण्यात आलेले आहेत आणि त्या आरोग्य पत्रिकेतून आलेल्या निष्कर्षानुसार शेतकऱ्यांना कोणती खतं किती प्रमाणात वापरायचे, आपल्या जमिनीमध्ये किती कमी कोणती खते किती प्रमाणात आहेत याबद्दलचं मार्गदर्शन क्षेत्रीय स्तरावर देण्यात येत आहे. आणि याचा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. आजच्या या आत्मनिर्भर भारत या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी सुरुवात उस्मानाबाद जिल्ह्यापासून होते आहे. याबद्दल उस्मानाबाद जिल्ह्याला अभिमान आहे आणि आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की आपण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यापासून हा कार्यक्रम सुरू केला आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो हा बोला भगवानराव. हा सर, सगळ्या मान्यवरांचं भाषण झालेलं आहे. तर तुम्ही आरसीएफच्या वतीनं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करत आहे. आपल्या कंपनीचे माननीय श्री श्रीनिवास मुंदरकर साहेब, सीएमडी आरसीएफ लिमिटेड यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित भगवानराव एक मिनिट भगवानराव, काय होत आहे की तुमच्या तिथे दोन स्पीकर चालू असल्यामुळे आवाज एको होत आहे. हॅलो हा सर, एडीओ साहेबांचा तिथला तो एक स्पीकर कोणता तरी बंद करा. हॅलो, तुमच्या तिथे दोन स्पीकर चालू आहेत त्यामुळे आवाज एको होत आहे. अच्छा, अगोदर रेडिओ साहेबांचा लावलेला होता तिथला म्यूट करा. हा बोला. हा सर, आता येतोय आवाज क्लिअर? हा आता येतोय, बोला. तुम्ही कमी केलेला बोला बोला. आता बरोबर आहे. बोला. हॅलो, हा येतोय सर आवाज क्लिअर? हो येतोय येतोय. आपल्या कंपनीचे माननीय श्री श्रीनिवास मुंदरकर साहेब हे या कार्यक्रमाला आपल्या व्यस्त कार्यक्रम वेळ काढून आले आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आरसीएफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अधिकारी, कृषी अधिकारी, शेतकरी बंधू यांच्या वतीने मी त्यांचे विशेष आभार मानतो. त्यानंतर माननीय श्री दिलीप झेंडे साहेब, कृषी संचालक महाराष्ट्र राज्य, हे देखील आपल्या व्यस्त कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आरसीएफच्या वतीने आणि शेतकऱ्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या कंपनीचे उच्च अधिकारी माननीय श्री श्री पंधरे, डायरेक्टर टेक्निकल साहेब, सुरेश आपले माननीय श्री उमेश डोंगरे साहेब, डायरेक्टर फिनान्स, माननीय श्री के.यू. कांचन साहेब, डायरेक्टर मार्केटिंग, माननीय श्री समीर रस्तोगी साहेब, चीफ बिझनेस ऑफिसर, माननीय श्री अतुल पाटील साहेब, ईडी मार्केटिंग, माननीय श्री मुकुंद रिसवाडकर साहेब, जीएम महाराष्ट्र, हे उपस्थित राहिले. त्या सर्वांचे मी आरसीएफ अहमदनगर व राज्यातील विविध शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो व धन्यवाद. आभार प्रदर्शन झालेले आहे. मला वाटतं सगळे भाषण पण झालेले. बहुतांशी शेतकऱ्यांनी जे आपापले प्रश्न विचारलेले आहेत, चांगले प्रश्न विचारलेले आहेत. या आत्मनिर्भर भारत आणि भारत का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आपण सर्वांनी एकत्रित जमून हा कोरोनाचे जे काही नियम आहेत ते पाळून आपण अत्यंत उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवलेला आहे. कृषी विभागाचं विशेष धन्यवाद यासाठी की त्यांचा सहयोग आपल्याला अनेक वर्षांपासून आहे, आताही आहे. नागपूरवरून आपल्या
सुनील पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं संयोजन झालेलं आहे. मालवी सर जे नेहमी RCFच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित आणि त्यामध्ये त्यांचा मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना झालेलं आहे. त्यामुळे विशेष मालवी सरांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे अहमदनगर एरियातून विशेष करून उस्मानाबाद जिल्ह्यात यशवंत वाळके जे आपल्या जिल्ह्याचे प्रभारी आहेत, त्यांनी या ठिकाणी चांगला संयोजन केलेलं आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर आणि सर्व किसान सुविधा केंद्रावरील ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि महाराष्ट्रातील किंवा देशातील, आता जरी आम्ही दिल्लीच्या ऑफिसमधून बसून बोलत आहोत तरी पण देशातील वेगवेगळ्या RCFच्या कार्यालयामधून सुद्धा हा कार्यक्रम लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. उपस्थित आणि मार्गदर्शक आणि वरिष्ठ व्यवस्थापन, त्याचप्रमाणे कृषी विभागाचे विशेष करून दिलीप झेंडे साहेब, माननीय संचालक आणि जिल्हा परिषद उस्मानाबादचे कृषी विकास अधिकारी यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. विशेष करून आपल्या या कार्यक्रमासाठी शेतकरी वर्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून आणि इतर जिल्ह्यातून सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा RCF महाराष्ट्राच्या वतीने मी आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. सुनील पाटील सर. हा झाला कार्यक्रम, आता आपण थांबू शकतो. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. RCF को सोशल मीडिया पर फॉलो करने के लिए, देखने के लिए आप फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम और ट्विटर पर कृपया जाएं, जिसका लिंक नीचे दिया जा रहा है. धन्यवाद.